You are welcome. Okay, thank you, sir. Sir, am I audible? Tayyab sir. हाँ सर. हा, आवाज येतोय का माझा? हो सर येते. करताय ना सुरू? Welcome to LP Music World. Bluetooth mode. हॅलो, येतोय आवाज माझा? हो सर येतोय. येतोय सर आवाज येतोय सर. आवाज येतोय. हो सर. गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आता आपण जास्त वेळ न घालवता कंटिन्यू पुढे सरकूया, जेणेकरून तुमचा वेळही जाणार नाही. कालच्या तासामध्ये आपण अध्ययन प्रक्रिया स्वरूपाने उपपत्ती पाहत होतो. त्याच्यामध्ये अध्ययन प्रक्रिया पाहिली की ज्याच्यामध्ये आपण अध्ययन म्हणजे नेमकं काय हे पाहिलेलं आहे. हे पाहत असताना अध्ययनाच्या व्याख्या पाहिल्या की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली सुरुवातीची व्याख्या होती ती म्हणजे गॅरेटेज. बरोबर, की जे अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करतं, असं गॅरेटने केलेली व्याख्या होती. त्याच्यानंतर ना पाहिली आपण अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचा बदल. त्याच्यानंतर ना पाहिलं की अनुभवाच्या संदर्भामध्ये होती ती म्हणजे अनुभवातून संभवणाऱ्या वर्तन बदलातील बदलास अध्ययन असे म्हणता येईल. आता आपण त्याच गोष्टी पुढच्या ज्या आहेत त्या महत्वाच्या, म्हणजे आता ह्याच्या पुढचा भाग जो होता तो काल राहिलेला अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये. म्हणजे नेमकं काय आहे अध्ययन, हा नेमका काय आहे. मग आपण बघितलं की अनुभवाने होणारा आहे आणि अनुभवाने होत असताना या अध्ययन प्रक्रियेमध्ये नेमकं काय बदल अपेक्षित आहे किंवा त्याची वैशिष्ट्ये काय आहे, नेमकं कशावर ते सर मी depend रजा आहे. घेऊ का? हो सर. ओके सर. ओके, नो प्रॉब्लेम. तय्यब सर, ओके सर, नो प्रॉब्लेम. मी रजा घेऊ का? यस यस, धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. व्हेरी व्हेरी थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. मुलांनो बाय, गुड नाईट. गुड नाईट सर. बाय गुड नाईट का सर. सर? का सर? Yes, गुड sir. नाईट सर. थँक्यू सर. का सर हा, सर? बोला सर. फक्त गुड नाईट म्हणायचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे आणि गुड मॉर्निंग पण म्हणायचा अधिकार नाही तुम्हालाच नाही, हा, आहे. आणि त्यांना सांगितलंय सकाळी मी सुप्रभात टाकणार आहे. सगळेजण दिसले पाहिजे मला अभ्यास करताना. काय तुमच्यासाठी 5:30ला उठतोय मी. थँक्यू. चलो बाय. सर जसं अध्ययन प्रकाराचे ठळक वैशिष्ट्य आहे, जेव्हा तुम्ही ते हे सांगता ना काय म्हणतात मेन पार्ट, ते सगळं इंग्लिश मध्ये पण जरा सांगा ना सर. म्हणजे मराठीत एक्सप्लेन केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जे मेन मुद्दा काय चालू आहे ते इंग्लिश मध्ये सांगितलं तर म्हणजे आम्हाला क्लिअर होऊन जाईल. चला, जिथं जिथं पॉसिबल आहे तिथे तिथे ते होईल, जिथं अनपॉसिबल आहे तिथे होणार नाही. पहिलेच क्लिअर करतो आणि परत त्याला काय ते आपण ट्रान्सलेट करून देऊ तुम्हाला, काय त्याच्याबद्दल शंकाच नाही आहे. बरोबर आहे. आता सहेतुक करणे म्हणजे पर्पोजिव्ह असतो प्रत्येक अध्ययन करण्याच्या पाठीमागं. आता आपण प्रत्येक अध्ययन प्रक्रियेची काय पाहत आहोत, ठळक वैशिष्ट्ये पाहत आहोत. छान पाठक, छान करताय तुम्ही, डिझाईन खूप छान काढताय. काय वेगळी पेन देऊ का? संध्या पाठक. संध्या पाठक खूप छान डिझाईन काढताय. काय मदत करू का डिझाईन काढताना मी? संध्या पाठक, संध्या पाठक आहेत का? सॉरी सर, मी ते ऐका ना सर. सॉरी हा. सर, मी ते मोठं म्हणजे- करत होते आणि एकदाच एकदम ऑप्शन काहीतरी वेगळे आले माझ्याकडे आणि त्याच्यात काही तेच झालं म्हणतो, की नाही कळालं तुम्हाला सर. तुम्हाला जमत नसेल तर सांगा, मग तसं काय नाही, मी तुम्हाला पण काढू लागतो म्हणजे नक्षी अरे वगैरे. सर, खरंच खरंच मनापासून सॉरी सर. हे साईडला ठीक काहीतरी ठीक ऑप्शन ठीक आले त्यामुळे ठीक सर. ठीक आहे हा, ठीक आहे. म्हणजे खरंच आता परत खरंच मी जर सॉरी सर. ठीक आहे ठीक आहे, तर परत मी जर का रिमूव्ह केलं तर तुम्हाला उद्यापर्यंत तुम्हाला आत येता येणार नाही. तेच सांगतो. ठीक. नाही. ओके हो सर, ओके असा उद्देश ओके ओके नाही ओके सर माझा. ठीक आहे, असू दे. चला, झालं मला ओके, माहित नेक्स्ट. नाही सर. चला चला अगदी चला, ठीक आहे. मनापासून खरंच अध्ययन सॉरी सर. प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहत आहोत. या अध्ययन प्रक्रियेच्या ठळक वैशिष्ट्यामध्ये अध्ययन हे सहेतुक असतं. म्हणजे त्याला पर्पोज असतो, काहीतरी आपण कारणाशिवाय अध्ययन करत नाही. आता फॉर एक्झाम्पल, तुम्ही काय अध्ययन, आता उद्दिष्ट काय घेऊन आलात, तुमचा हेतू आहे की नाही इथे येण्याचा? काय हेतू आहे बरं तुमचा? हेतू सीईटी असतो. काय पास हेतू आहे तुमचा? हा, मग त्या हेतूसाठी तुम्ही कशा कशाचा अभ्यास करताय? तुम्ही हे करण्यासाठी कशा कशाचा अभ्यास करताय?
विच सब्जेक्ट? गणित हा गणित हा इंग्रजी हा मानसशास्त्र बरोबर. मराठी. हे जर हा जर उद्देश नसला असता सामाजिक शास्त्र. लगेच बंद करायचा आपला माईक, लगेच बंद करायचा. बोलून झालं की लगेच बंद करायचा. बोलून झाला का नाही लगेच म्यूट करायचा. जर तुम्हाला शक्य होत नसेल तर मी एकेकाला रिमूव्ह करतो बघा. लगेच बोललं की लगेच बंद, बोललं की बंद. हा आता ह्याच्या पाठीमागे जर काही पर्पोज नसला असता का, ह्याच्या पाठीमागे काही हेतू नसला असता, तुम्ही इथं आला असता का? टीईटी पासच व्हायचे नसलं असतं किंवा टीईटी परीक्षाच नसली, तुम्ही इथं उगे होऊन आला असता का? आले असते का? नाही. बरोबर. आता नाही. बोलू शकता तुम्ही, बोलायचं आणि लगेच बंद करायचं माईक आपला. आता त्याच्यासाठी उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवतच नाही. म्हणजे त्याच्याकडे काहीतरी उद्दिष्ट, काहीतरी एम्स, काहीतरी ऑब्जेक्टिव्ह, काहीतरी पर्पोज असल्याशिवाय आपण अध्ययन म्हणजे लर्निंग करू शकत नाही. आलं का लक्षात? त्याच्याशिवाय आपण करू शकत नाही. म्हणून लर्निंग इज पर्पोजिव्ह. ते काय असतं? काहीतरी त्याच्या बाजूला हेतू असतो, काहीतरी एम्स असतं, काहीतरी उद्दिष्ट असतं, काहीतरी अचिव्हमेंट करणार असतं, तेव्हाच ते होत असतं. आता फॉर एक्झाम्पल, आता स्वयंपाक हा कोणाला येतो? स्वयंपाक कोणाला येतो? कोणाला येतो? जे झोपलेले आहेत त्या लोकांनी आपला व्हिडिओ चालू करायचा नाही. जे लोक झोपून सर्वांना. बघतायत त्यांनी व्हिडिओ चालू करायचा नाही. दाखवू नका आम्ही तुम्ही झोपेत आहेत म्हणून. आता स्वयंपाक कोणाला येतो? जास्त करून महिलांनाच येतो. सर्वांना. पुरुषांना का बरं येत नाही? कारण ते पर्पज ते ठेवत नाही, त्यांना तो उद्दिष्ट नसतो. बरं त्या पुरुषांना येईल ज्यांनी ते उद्दिष्ट तेही असतं की आपल्याला स्वयंपाक आला पाहिजे. म्हणजे आपण काहीतरी हेतू, काहीतरी गोष्टी समोर ठेवल्याशिवाय ते अध्ययन होत नाही. आता काही जणांना सायकल चालवायला येत नाही, काही जणांना मोटरसायकल चालवायला येत नाही, काही जणांना कार चालवायला येत नाही, काही जणांना रेल्वे चालवायला येत नाही, काही जणांना एरोप्लेन सुद्धा चालवायला येत नाही. आता मला तर काही विमान चालवता येत नाही बाबा. का बरं? कारण माझा हेतूच नाही. माझ्याकडे विमान आहे, मैं अंबानी हूं क्या? इतना सारा प्लेन लेके घूमने के. हा म्हणजे ते जे लर्निंग आहे ते आपण गोष्टी शिकण्यासाठी त्या गोष्टी लागतच नाही. आता तुम्ही सगळ्यांनी नीटचा अभ्यास का केला नाही? जे एमबीबीएस साठी लागतं ते तुमचा पर्पजच तो नाही. बरोबर आहे की नाही? समजलं का? मी उदाहरण जे देतोय ते तुम्हाला समजतात का? देसाई मॅडम समजतोय का मी काय बोलतोय ते? हा ठीक आहे. आता दुसरं, आता हे जे अध्ययन आहे हे नेमके कृतीद्वारा घडत असते. एक काय त्याच्या पाठीमागं काही ना एक ऍक्शन असते, काही ना काही ऍक्शन असते आणि ती ऍक्शन घडली तरच अध्ययन होतं. येस और नो? आता मी तुम्हाला म्हणलं येस और नो, तुमची ऍक्शन काय असणार आहे? यस. समजलं सर मला. आणि जेव्हा तुम्हाला समजलं असं तुम्ही म्हणाल तेव्हा हे अध्ययन नेमकं काय झालेलं असते? कृतीयुक्त ठरलेलं असतं. समजतंय का? ही अध्ययन प्रक्रियेची ठळक हो सर. वैशिष्ट्ये आहेत. आता ठळक वैशिष्ट्य म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्निंग प्रोसेस. आता त्याच्यामधला हा दुसरा आपण बघितला की अध्ययन नेमकं कृतीद्वारे घडत असतं. कृती नसली की अध्ययन घडून येत नाही. आपल्याला ते घडलं की आपण ऑटोमॅटिकली काय करतो किंवा काय म्हणतो? आपल्याला अध्ययन होत आहे असं आपलं दिसून येतं. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जन्मल्यापासून, बरोबर आहे का? आणि मरेपर्यंत. टीचिंग लर्निंग प्रोसेस. हा गर्भात असल्यापासून. हा तिथून गर्भात म्हणा किंवा जन्मल्यापासून म्हणा, ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे. कंटिन्युअस आहे, ही खंडित नाही आहे. कंटिन्युअस प्रोसेस. लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ती सतत चालते, अखंडपणे चालत असते आणि त्या अखंडपणाला सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमची अध्ययनाची असणारी कार्यक्षमता. अध्ययन म्हणजे काय? फक्त शिकणेच हेच नव्हे की ती फक्त पुस्तकी ज्ञान शिकायचं आहे. आपल्याला इतरही ज्ञान शिकायचं आहे. जसं की चार माणसात कसं बसणं, कसं उठणं, कसं बोलावं, एखाद्या क्लासमध्ये एंट्री केली की तिथं कसं बसावं, आता तुम्ही व्हिडिओ चालू केला तर तिथं कसं बसावं, हे सगळं आहे. आता मला सांगा, तुम्ही घरात ज्याप्रमाणे बसता, सर घरामध्ये आवाज जिथं जसं कमी राहता, होतोय सर. घरात तुम्ही जसं राहता तसं तुम्ही बाहेर राहता का? आज येत नाही. मी काय म्हणतोय, तुम्ही ज्या पद्धतीनं घरात राहता त्याच पद्धतीनं घराच्या बाहेर राहता का? आवाज येत नाही सर. घरात येत तुम्ही नाही. ज्या आवाज घरात ब्रेक तुम्ही ज्या होतोय सर. पद्धती आता येतोय माझा आवाज बंद हुआ आवाज? सर. येतो आता? येतोय का? येतोय आता आवाज? हो, येतो का आवाज?
येतोय ना आवाज माझा? येतोय? येतोय? हो येतोय सर. हो सर. येतोय सर. आवाज येतोय सर. येतोय का म्हणलं? कोणीतरी सांगा. येतोय सर माईक आवाज. बंद आहे total. येतोय सर. तुमचा आवाज माझ्यापर्यंत येईना. माझा तुमच्यापर्यंत येत असेल पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाहीये. येतोय सर. येतोय सर तुमचा आवाज. काय बरं? आ रहा है सर आपका आवाज. माझा आवाज येतोय का? चॅट करा बघू. आवाज येतो का माझा? हो सर, हो येत येस आहे सर. आवाज. येतोय सर. हो सर येतो हो. म्हणे. चला. तुमचा आवाज माझ्यापर्यंत यायला तयार नाहीये. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल पण तुमचा आवाज काही माझ्यापर्यंत येईनासा झालेला आहे. हे लेक्चर उशीर चालू झालं शेवटचं. काय झालं? जायचं चला जाऊ. हो. आता येतोय आवाज? ओके छान. हो सर. हा येतोय सर. आता येतोय तुमचा पण आवाज माझ्यापर्यंत येत आहे. आता अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. ती आपण बघितली कंटिन्युअस प्रोसेस आहे. ती कुठेही आणि कशाही पद्धतीनं थांबू शकत नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. इथं पण आपण हे पण देत होतो, एक उदाहरण पण देत होतो की अध्ययन ही आजन्म चालणारी प्रोसेस असताना प्रत्येक वेळेस कुठल्या ना कुठल्या सेक्शन मध्ये, कुठल्या ना कुठल्या घटकामध्ये आपण काही ना काही शिकत असतो. म्हातारे होईपर्यंत आपण शिकत असतो. म्हाताऱ्या झाल्यानंतर ही म्हाताऱ्यापणामध्ये आपण कसं वागावं हे पण शिकावं लागतं. त्यावेळेस आपला रोल बदललेला असतो. लहान असतो तसं आपण मोठे झाल्यावर वागतो का? मोठे झाल्यावर जसं वागतो तसं म्हातारे झाल्यावर वागतो का? येस ऑर नो ओन्ली. वागतो का? नाही. आता फॉर एक्झाम्पल तुमचंच सगळ्यात महत्वाचं आहे. आता तुमचंच काय महत्वाचं माहिती आहे का? आता तुम्ही जसं घरात राहता, आता गाऊन वगैरे कोण राहतं किंवा कुठल्याही अवस्थेत राहतं, त्याच अवस्थेत तुम्ही शाळेला जाता का? त्याच अवस्थेत तुम्ही शाळेला जाता का? नाही सर. आणि नाही सर. ज्या अवस्थेत तुम्ही घरी राहता, ज्या अवस्थेमध्ये तुम्ही घरी राहता, त्याच अवस्थेत बरं लग्नाला जाता का तुम्ही कुणाच्या? लग्नाला? नाही सर. साडी का बरं? घालतो. का बरं नाही राहत तसं? का बरं राहत नाही तसं? तसं का बरं राहत नाही? जास्त लोक बाहेर जाण्यासाठी प्रेझेंटेबल राहावं लागतं सर. नाही तसं का बरं राहत नाही? लोक जास्त असतात, समाज जास्त असतो. मग काय होतं त्याला? तर लोक जास्त. का बरं जात नाही माझा प्रश्न. लोक जास्त असतं म्हणून जात नाही. त्याच्या पाठीमागे काहीतरी रिझन असेल ना नाही, तुमचं. समाजामध्ये जिथे जसं राहायला पाहिजे तसं असले पाहिजे. करेक्ट. म्हणजे समाजामध्ये तुम्हाला हे वावरण्यासाठी माहिती चांगली वेशभूषा असली पाहिजे. करेक्ट. तुम्हाला हे माहित आहे की ज्या पद्धतीने घरात राहत नाही त्याच पद्धतीने आपण लग्नात, समारंभात, समाजात, शाळेत किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये किंवा कुणाच्या तरी मैतीमध्ये गेलो, आपण कोणतरी मेल्यानंतर तिथं जातो, तसंच आपण लग्नात ज्या पद्धतीने जातो तसं जातो का तिथं? नाही जात. बरोबर आहे की नाही? म्हणजे आपल्याला कुठे कसं जायचंय हे माहित आहे. याचा अर्थ आपल्याला लर्निंग माहित आहे. अध्ययन आहे आपल्याला समजतं कुठं कसं नाही वागायला पाहिजे. आणि हेच सतत चालणार आहे. हे कंटिन्युअस चालणार आहे. प्रत्येक वेळेस आपण लर्न करत असतो. आता हे आतापर्यंत तुम्हाला कसली सवय होती की ऑफलाईन लर्निंगची सवय होती. कशी होती? ऑफलाईन. आता तुम्ही स्वतःला बदललं का नाही? ऑनलाईन मध्ये कन्वर्ट करून घेतलं का नाही? हे तुम्ही आता शिकलं का नाही? कुणाला मोबाईल हाताळता येतो, कुणाला येत नाही. शिकलं की नाही तुम्ही? ही काय आहे? सिस्टीम आहे. कशाची? अध्ययन अजन्म चालण्याची. म्हणजे प्रत्येक स्तरावरती, प्रत्येक घटकावरती आपण स्वतःला अपडेट करत असतो. आपल्याला स्वतःला आपण एकमेकाला अपडेट ठेवत असतो आणि तेच म्हणजे अजन्म चालणारी प्रोसेस आहे. पुढची आहे अध्ययन प्रक्रिया ही सातत्याने चालणारी कंटिन्युअस आहे. नुसतंच कंटिन्युअस नाही तर त्याच्यामध्ये विरेसपणा आहे. सातत्याने चालणार आजन्म चालणारी आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया याच्यामध्ये जास्त काही फरक येत नाही. प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकवणारा असतोच. जेव्हा सातत्याने चालत असते त्यावेळेस प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवणारा असतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळे शिक्षक आहात, बरोबर? आता तुमच्यामध्ये तुम्ही 10 वर्ष सतत म्हणजे तुम्ही 20 वर्ष सर्व्हिस केली समजा. किती वर्ष सर्व्हिस केली? 20 वर्ष. तर प्रत्येक वर्षात काहीतरी नवीन एक्सपिरियन्स येणार आहे का तेच पहिलं जे आहे तेच राहणार आहे? नवीन एक्सपिरियन्स. आता बघा मी काय सांगतो, एक उदाहरण देतो.
एसटीचा ड्रायव्हर आहे. कशाचा? एसटीचा. आणि त्याचा सत्कार झाला. तो रिटायर होताना. कधी? तो रिटायर होताना. काय म्हणून सत्कार केला त्याचा? की ह्या माणसानं त्याच्या संपूर्ण सर्व्हिसमध्ये, करिअरमध्ये एकदाही ऍक्सिडेंट केला नाही. एकदाही ऍक्सिडेंट केला नाही म्हणून त्याचा सत्कार झाला. त्याला कशाचा अनुभव नाही हो? कशाचा अनुभव नाही त्याला? प्रश्न नीट बघा मी काय. माझा प्रश्न ऍक्सिडेंट करायचा. ऍक्सिडेंट करायचा अनुभव नाही का? ऍक्सिडेंटचा त्याचा अनुभव नाहीये त्या ठिकाणी. छान. म्हणजे प्रत्येक माणसामध्ये मला वाटतं त्या सलमा मुलांनी परत आहेत, त्यांचा मोबाईल चालू आहे पुन्हा. माईक ऑटो हे होतोय ना, आवाज खराब येतोय बघा कोणाचा तरी, त्याच्यामुळे डिस्टर्ब व्हायला क्लास पूर्ण बॉईंग आवाज यायला लागलाय. त्याच्यामुळे जरा बघा कोणाचं काय आहे का ते, नाहीतर उगाच 1-2-3 जणांना रिमूव्ह करायला लागू नये मला. तर लक्षात घ्या, प्रत्येक ह्याच्यामध्ये काहीतरी नवीन अनुभव शिकतच असतो. आता बघा, तुम्ही प्रत्येक वेळेस काही ना काही एक्सपेरिमेंट करता. माझ्या दृष्टीनं सगळ्यात चतुर प्राणी, माझ्या दृष्टीनं सगळ्यात हुशार प्राणी, माझ्या दृष्टीनं सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे माहितीये का? ती म्हणजे महिला. आता तुम्ही म्हणाल का बरं महिला? तर महिला एवढं एक्सपिरियन्स, त्याच्या एवढे एक्सपेरिमेंट कोणच करत नाही. मग सगळ्याच गोष्टी महिलाकडून शिका. प्रत्येक वेळेस नवीन अनुभव, प्रत्येक वेळेस. आता दर संडेला तुमच्या घरी काही ना काही नवीन शिजवलं जातं, काहीतरी नवीन पंचपक्वान केले जातात. येस ऑर नो? येस ऑर नो? ओनली येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, ते sir. माईक काय एकाने Yes, एक्सप्लेन sir. द्या. काय बनवता तुम्ही Yes. जास्तीत जास्त? काय बनवता तुम्ही? पावभाजी. अजून? पावभाजी. डोसा. हा, ते डोसा. इडली वगैरे बनवता का नाही? इडली वगैरे बनवता का नाही? हा, इडली बनवता तुम्ही, आणि रविवारचा दिवस आहे आणि इडली तुमच्याकडून झाल्या जास्त. इडली तुमच्याकडून, हा, इडली तुमच्याकडून काय झाल्या? जास्त झाल्या. आता ते सकाळची इडली संध्याकाळी हे आपला बाबा खाते का? खाते का? नाही हा, तरी नाही खात. सुद्धा तुमची कला बघा, तरी सुद्धा तुमची कला बघा. आपला बाबा ती इडली खात नाही, अनुभव आहे तुम्हाला, पण तुम्ही त्याच्यापेक्षा पुढचे कसं खाऊ घालता तुम्ही? खरं सांगायचं तर काय करता त्या इडलीचं तुम्ही? फेकून तर देत नाही. फोडणी टाकतो झालं का नाही हो तुमच्या अनुभवामध्ये काही ना काही बदल? तुम्ही नवीन नवीन शिकलं का नाही? म्हणजे ह्या व्यक्तीनं ती इडली खाल्ली नाही याचा अर्थ त्याला तीच इडली मी खाऊ घालते पण वेगळ्या पद्धतीनं. मग ते पण खाते, फ्राय केलेलं मस्तपैकी मटक्या मारून काय छान केली का, झालं. त्यांना बी खुश, यांना बी खुश. अनुभव आला का नाही तुम्हाला? ते टाईप. तसं मुलांच्या बाबतीमध्ये पण होतं. वर्गामध्ये प्रत्येक वेळेस शिकवताना आपल्याला काही ना काही अनुभव येत असतो. काही बहिरी मुलं असतात, काही अपंग मुलं असतात, काही अध्ययन कार्यक्षम मुलं असतात, काही मुलं 8वीला गेलेली असतात, वाचन नीट येत नाही, लेखन नीट येत नाही. अशा मुलांना कसं हँडल करायचं याचंही अनुभव येत असतं. आणि हे कंटिन्यू चालणार आहे आयुष्याच्या टोकापर्यंत. आयुष्याच्या टोकापर्यंत, मरणाच्या दाढेपर्यंत, मरणाच्या त्या सरणावर जाईपर्यंत. बरोबर आहे की नाही? माणूस काही ना काही शिकत असतो आणि प्रत्येक वेळेस अनुभव घेत असतो. ज्या मुलांना लहानाचं मोठं केलं तीच मुलं शेवटच्या क्षणामध्ये साथ देत नाही, हेही त्याला शिकवावं लागतं. याही गोष्टीचा त्याला अनुभव घ्यावा लागतं. हे सर नो, ज्या मुलासाठी त्यानं अहोरात्र जागलेलं असतं, कष्ट केलेलं असतं, त्याच्यासाठी पायाची चप्पल झिजवलेली असते, आईनं आपली कुसओली केलेली असते, आणि ती कुस सुद्धा बदलत नाही, कारण मुलाला जाग येऊ नये, तो किरकिर करू नये म्हणून. आणि शेवटी तोच मुलगा त्या म्हातारपणी त्याला वेगळ्या पद्धतीने ट्रीट करतो. बरोबर आहे का नाही? अनुभव वेगवेगळे आले का नाही? मग कट्टूपासून, जन्मापासून ते मरेपर्यंत. नेक्स्ट हर एक स्टेज म्हणजे जिथं तुम्ही समजा कुणाचे तरी सून आहात, आफ्टर जब तुम्ही जेव्हा सासू बनाल तेव्हा तुमचा पण अनुभव वेगळा असेल का नाही? तुम्हाला मग लक्षात येईल माझ्या सासूनं मला कसं ट्रीट केलं होतं, मग तुम्ही त्याला त्याच्याच पद्धतीने ट्रीट कराल. आले की नाही अनुभव? मग परत म्हणायचं माझी सासू लय खट्याळ होती, मग तुमची येणारी सून बी तुम्हाला म्हणा माझी सासू बी लय खट्याळ आहे. झालं. म्हणजे शेवटी असं ना तसं तुम्ही खट्याळ झाले का नाही? खलास, अनुभव आला. मग तुमच्या मनामध्ये येतं की मीला एवढं चांगलं सांभाळून सुद्धा ही अशीच म्हणते. मग तुमची सासू सुद्धा तुम्हाला असंच म्हणते, मी याला एवढं चांगलं सांभाळते तरी मला याची म्हणते. आलं का लक्षात? प्रत्येकाच्या अँगलनं, प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक माणूस आपला आपला अनुभव, आपला आपला एक्सपिरियन्स घेत असतो. येस ऑर नो? सांगितलेलं कळतंय का मी काय सांगतोय ते? समजतंय? येस सर. चांगल्या पद्धतीने
चांगल्या पद्धतीने समजताय? ओके, नाईस. हे बंद झालं का? मला हे दिसे ना, काय तुमचं शेअर केलेली स्क्रीन दिसे ना मला. तुम्हाला दिसते का? स्क्रीन दिसते का? दिसते सर, दिसते. मलाच दिसे ना मग. हा दिसतंय सर. ठीक आहे. ओके. आता हे बघत असताना आता ह्याच्यातला 5वा मुद्दा बघा. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. बरोबर आहे का? येस सर नो. तुम्हाला काय वाटतं? अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे बदल होतात का? येस और नो पहिला. येस और नो पहिला. येस सर, येस. कसं? येस सर. कसं? जर टिकाऊ स्वरूपाचे बदल होत असेल एखादं एक्झाम्पल दे ना, की हा माझ्या टिकाऊ स्वरूपातला बदल झाला. एखादी गोष्ट आपल्याला येत नसेल तर आपण दुसऱ्यांची करू शकतो. ओके. अजून म्हणजे एखादी चांगली गोष्ट. अहो सर आपण पहिली तर हा, बरं. कृतीतून अध्ययन केल्यामुळे त्यांना ते लक्षात राहतं. हा. आणि आताचं शेड्यूल वेगळं. आपण एक अध्ययनातून घडणार. आधीच शिक्षण घेताना सर पुस्तकातून मिळत होतं, पण आता आपल्याला इंटरनेट किंवा पीपीटीच्या माध्यमातून मुलांना शिकवल्यामुळे ते लगेच कळतं सर. आता मी काय म्हणेल बघा, एखादं सोपं आहे माझं. कोणच विचारतो कधी, म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या घटनेत कसल्या नजरेनं पाहतो ते त्याच्यावर लर्निंग अवलंबून असतं. आता मुद्दा काय आहे बघा आपला, की अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. टिकाऊ स्वरूप म्हणजे परमनंट होतात. म्हणजे जेव्हा अगदी तुमचं जे अध्ययन झालं, लर्निंग झाली, की तुमच्या बिहेवियर मध्ये परमनंट चेंज होतो. येस और नो? आता तुम्ही म्हणले येस म्हणले. आता कसा होतो? एक्झाम्पल घ्या, की तुम्ही एकदा का सायकल शिकली, लर्निंग झालं, तुम्हाला परत म्हातारपणी पण सायकल शिकावी लागेल का? येस और नो? नाही. एकदा तुम्ही स्वयंपाक करायला शिकलात की परत तुम्हाला त्याच्यावरती काही प्रशिक्षण घ्यावं लागेल का? परत शिकावं लागेल का? नो. एकदा तुम्ही बारामती शिकली, आई शिकली, वाचायला शिकले, परत प्रत्येक वर्षी तुम्हाला ते शिकावं लागतंय का? नाही. ते आहे ना, त्याच्यातनं जे होणारं वर्तन बदल आहे हे परमनंट आहे, टिकाऊ स्वरूपात. टिकाऊ म्हणजे परमनंट, ते कायमस्वरूपी टिकणार आहे. एकदा का तुम्ही पोहायला शिकलं की परत पोहायला शिकणार आहे का? नाही. एकदा का तुम्ही ग्रामर शिकले, एकदा ग्रामर मधल्या काही गोष्टी शिकल्या की ते परत काय शिकावं लागणार आहे का? नाही. एकदा समोरच्याशी कसं बोलावं हे कळलं की परत शिकावं लागणार आहे का? ह्या गोष्टी समजून घ्या की हे अध्ययन प्रक्रियेचं ठळक वैशिष्ट्य आहे. हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कुणाचे? लर्निंग प्रोसेस आहे. एकदा का लर्निंग प्रोसेस पिक झाली की ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये परमनंट बिहेवियर चेंजिंग होतं, परमनंट होतं. ते सांगावं लागत नाही. बघा, सुरुवातीला तुम्ही लहान असता तेव्हा तुम्ही कितीही गोंधळ घातले तर घरचे काय म्हणत नाही, पण तुमच्यामध्ये समज जशी जशी यायला लागले तसं तुम्ही लहानांची, मोठ्यांची, इतरांची वेगळे बघता. जसं जसं तुमचं लग्न होतं, तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाता, तेव्हा तुमचं बिहेवियर मध्ये चेंज कसं येतं. घरात इथं राणी होते तुम्ही, तुमच्या आई वडिलांच्या घरी तुम्ही काय होते? राणी होता. आता तुम्ही इथं पण राणीच आहे, मग मनामध्ये दुसरा विचार आणू नका. तुम्ही लग्न झाल्यानंतर पण राणीच असता. आता इथं पण तुमच्या बिहेवियर मध्ये चेंज होतो की नाही होतो? येस सर नो? माहेरी सासरी आल्यानंतर काही चेंज होतो का नाही? परत त्याच्या पलीकडे जरी गेलो आपण, त्याच्या पलीकडे जरी गेलो, आई बनल्यानंतर सुद्धा आपल्या बिहेवियर मध्ये चेंज होतो. येस सर नो? हे काय आहे? टिकाऊ स्वरूपाचा अपेक्षित बदल आहे. त्या स्टेजेस मधून आपण जात राहिलो, एकदा का गेलो की त्याच्यामध्ये आपल्यामध्ये वर्तनामध्ये चेंज येत राहतं. आलं लक्षात? समजतंय तुम्हाला मी काय सांगतो ते? पुढचे बदल आहेत. पुढचा वैशिष्ट्य काय आहे बघा. आता त्याला काय झालं? दिसतोय आता माझा स्क्रीन? आता बघा पुढचं काय आहे की प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो. येस सर नो? येस सर नो? प्रत्येक प्राणी इच अँड एव्हरी. आता तो जगण्यासाठी काय करत असतो? अध्ययन. कसं शिकत असतो. त्याला शिकारी करायचं असेल तर करेक्ट. आता माणूस पण प्राणीच आहे. प्रत्येक याच्यावर आपण अध्ययन करतो.
कसं जायचं, कसं बोलायचं, कसं जगायचं. आता तुम्ही आता सध्या सिटीला पण अभ्यास करताय, लर्निंग करताय, टीईटीचा अभ्यास करताय. काय गरज आहे हो तुम्हाला? म्हणजे जगण्यासाठी पण तुम्ही हे करतात. आता बघा शिकारमध्ये पण सुद्धा कसं होतं, हरण आपलं जीव वाचवण्यासाठी पळत असतो आणि मात्र त्याच्या मागे लागलेला जो वाघ आहे, सिंह आहे, चित्ता आहे, ते कशासाठी पळत असतो? जर मी त्याला नाही खाल्लं, त्याला नाही पकडलं तर मी जिवंत राहणार नाही. हे चक्र आणि हे सगळेजण अध्ययन करत असतात, लर्निंग सिस्टीम असते आणि हे करावंच लागतं. असं नाहीये की बिन लर्निंग करता कोणी जगत नाही. आपल्यापेक्षा छान कुत्रा असतो बघा, माणसापेक्षा. त्याला सांगितलं कळतं, उठ म्हणले की उठतं, बस म्हणले की बसतं, हाड म्हणले की जातो निघून, आहे की नाही? त्याला सुद्धा तुम्ही आपल्या घरात पाळलेल्या कुत्र्याला तुम्ही रागानं बोलून बघा, तो कसा करतो, कळतं की नाही त्याला? त्याला मग आहे का नाही लर्निंग सिस्टीम, आहे का नाही त्याची? येस और नो? आहे की नाही? आहे. हा. हो सर मग मांजर असू दे किंवा इतर गोष्टी असू द्या, मांजराला तुम्ही बोलवल्यावर मांजर येते का नाही? मग उगाच शिकली ती, शिकली येते का नाही? सर. शिकली का नाही ती? हा. म्हणजेच सर्व प्राणी अध्ययन करीत असतात. एवढंच काय, जंगलाचा राजा कोण आहे? जंगलाचा राजा कोण आहे? सिंह. 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 कोण म्हणलं? कोणी म्हणलं? आणि जंगलाचा राजा ऐकले सर. आ जंगलाचा राजा ऐकलंय ना जंगलाचा राजा. हा हा. म्हणजे ऍक्च्युअली जंगलाचा राजा सिंह आहे हे आपल्यालाच माहित आहे. त्या सिंहाला माहित आहे का ते जंगलाचा राजा म्हणून? हा. झाली ही गोष्ट वेगळी, ही लर्निंग सिस्टीम. आता बघा, ह्या सिंहाला सुद्धा किंवा ह्या वाघाला सुद्धा, ह्या चित्त्याला सुद्धा आपण सर्कस मध्ये आणतो आणि त्याला उठ म्हणले उठायला लावतो आणि बस म्हणले बसायला लावतो. आहे का नाही ताकद मानवामध्ये? आहे का नाही? मग तो कसा शिकला? त्यानं बी शिकलं, लर्निंग केला. आलं का लक्षात? लर्निंग. त्याला पण, त्या सिंहाला पण किंवा वाघाला पण आपण उठायला बसायला लावतो. तो कुठल्या जोरावर? लर्निंगच्या जोरावर. पुढचं आहे बघा, प्राण्यामध्ये अध्ययनासारखे नसते. सर्व प्राण्यामध्ये अध्ययन सारखे नसते. प्रत्येक ईच अँड एव्हरी जे काही प्राणी आहेत सगळ्यामध्ये अध्ययन सारखं नसतंय, ते वेगवेगळं असतंय. खरं तर सगळ्यापेक्षा मानव हा वेगळा आहे. सगळ्या प्राण्यापेक्षा मानव हा श्रेष्ठ आहे. येस और नो? आहे का नाही? आहे का नाही? कशामुळं मानव विचार करतो म्हणून, बुद्धीचा वापर करतो म्हणून. करेक्ट. आता उत्तर आलं बघा. नाही बुद्धी अध्ययन करतो. नाही, ते सगळं कधी करतो काय कुठून? करावे आणि कधी काय करू नये हे कळतं. आणि ते कुठून कळलं त्याला? सगळ्यात महत्वाचं उत्तर काय माहितीये का? तर सगळ्या प्राण्यांपेक्षा मानव हा वेगळा काय आहे? तर त्याच्याकडे बुद्धी आहे. काय आहे? बुद्धी. आणि बुद्धीच्या जोरावर माणसानं प्राण्यांना सुद्धा गुलाम बनवलंय, आपल्या सेवेत आणलेला आहे. आज आपण पाळलेला कुत्रा, ते आपण बुद्धीच्या जोरावर त्याला पाळीव केलेला आहे. मग गाय, म्हैस, बैल, घोडा यांना आपण जी शिस्त लावली ती आपण लावली आहे. ते कशाच्या जोरावर? बुद्धीच्या जोरावर. माणूस बुद्धीच्या जोरावर विचार करतो, कल्पना करतो, त्याच्यानंतर स्मरण करतो. हे सगळं बुद्धीच्या जोरावर आहे. मग हीच बुद्धी आहे, प्रत्येक प्राण्यामध्ये एकसारखी नाही आहे. प्रत्येक प्राण्यामध्ये एकसारखी नाहीये, म्हणून प्रत्येक प्राण्यांचं लर्निंग हे सारखं नाहीये. जमलं? समजलं? बरोबर? हो. बरोबर आहे का नाही? हो. आता Yes. तुम्हाला माहित आहे का, आपले जे मांजर आहे, मांजर माहित आहे ना? मांजर खोल असं त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात आळशी प्राणी बघा. कसला प्राणी? आळशी प्राणी म्हणजे मांजर. त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 85% मांजर झोपते. म्हणून कधी घरचे म्हणतात बघ, काय मांजरासारखं झोपा लागली सारखं म्हणून. हा. तर हे जे आहे ना, ते त्याचं काय, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काय टार्गेट आहे? काय त्याच्या आयुष्यामध्ये त्याला काय टार्गेट आहे का? काय आहे? काहीच नाही. म्हणून माणूस शिकतो वेगवेगळा. आता काहीतरी टार्गेट असलं की तो त्याचा वागतो वेगळा, असं राहतो वेगळा. म्हणून सर्व प्राण्यांचं जे अध्ययन आहे हे सारखं नसतं. पुढं अध्ययनामध्ये सरावाला खूप महत्व आहे. अध्ययनामध्ये सरावाला खूप म्हणजे खूप महत्व आहे आणि सरावानेच अध्ययन सुधारते. आता तुम्हाला कसं वाटतं सराव म्हणजे काय? सरावाला इंग्लिश मध्ये काय म्हणू आपण? प्रॅक्टिस. बरोबर का? प्रॅक्टिस महत्वाची आहे की नाही तुम्ही सांगा बघू.
तुम्हाला काय वाटतं? आहे तुम्हाला काय Yes, sir. खूप महत्वाचं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हा आता जर तुम्ही का स्वयंपाक बनवायचा जर प्रॅक्टिस नाही केलं, रोज रोज स्वयंपाक नाही केला, की तुम्हाला अंदाज येईल का हो? येईल का त्या गोष्टी करण्याच्या न करण्याच्या? येणार नाही. थोडं थोडं चुकेल. मग रोजच त्या गोष्टी सरावात असल्या की पक्क येतं. म्हणून शिकताना अभ्यासामध्ये सरावाला खूप महत्व आहे. शिकताना अध्ययनामध्ये सरावाला खूप महत्व आहे. म्हणून जो सराव करतो, एवढंच नाही, खेळामध्ये सुद्धा सराव महत्वाचा असतो. बरोबर आहे का नाही? खेळामध्ये यशस्वी कोण होतो, त्याच्यानंतर रनिंग मध्ये यशस्वी कोण होतो किंवा पहिला कोण येतो? रनिंग मध्ये जर बघायला गेलं तर पहिला नंबर येणारा जो व्यक्ती आहे तो विथिन सेकंदामध्ये येतो. एकदम कमी सेकंदामध्ये, 1-2 सेकंदाचा फरक असतो, जास्त नसतो. मग हे कसं आहे? हे सरावामुळे आहे. हे कशामुळे शक्य आहे? सराव रोज रोज केला तरच आपला सराव सुधारतो आणि अध्ययन सुधारतं. बरोबर. आता जर तुम्ही सुरुवातीला फर्स्ट टाइम तुमच्या आयुष्यातला पहिला केलेला चहा, मी मागत पण उदाहरण दिलं, आठवतं तुम्हाला? आता तुम्ही केलेला जो पहिला चहा आहे, आठवतं का तुम्हाला? आठवतं का तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये केलेला पहिला चहा? आठवतं का? बघा, हो, कुणालाच आठवत? आठवतं आता सर. आणि आता केलेला चहा आणि आता केलेला चहा, काय फरक आहे? काय सर फरक आहे आत्ताच दोघांमध्ये? छान आत्ताच छान कशामुळं? होतं सर. कशामुळं? कशामुळं? सरावात class. करून सवय झालेली आहे. आताचा चहा तो परफेक्ट का होतोय? कारण तुम्ही रोज सराव करताय, अॅक्युरेट करताय. आता पहिले सुरुवातीला तुम्ही कपाने मोजले होते, ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. आता तसं करायची गरज आहे का? नाही. तुम्हाला सांगितलं 2 कप चहा द्या, अॅक्युरेट तुम्ही 2 कप बनवता. हे पक्का आहे. कशामुळं? सरावामुळं. म्हणून जे पण आपलं अध्ययन आहे ते अध्ययनाला सराव खूप महत्वाचा आहे आणि सरावामुळेच आपलं अध्ययन सुधारत असतं. बरोबर आहे. आता समजा आता तुम्हाला गणित येत नाही, काही जणांचं म्हणणं आहे सर माझं गणित पक्क नाहीये. कारण आता तुमचं कुठपर्यंत गणिताचे संबंध होतं? 10वी पर्यंत. म्हणजे लय झालं तुमचं माध्यमिक पर्यंत तुमचा आणि गणिताचा संबंध होता. आता गणिताचा संबंध आहे का तुमचा? जवळजवळ कुणाचे 10 वर्ष झाली असतील, कुणाचे 15 वर्ष झाली असतील, कुणाचे 5-6 वर्ष झाली असतील. त्यांचा अंतर तुटलेला आहे, म्हणजे त्याचा आणि गणिताचा काहीच संबंध नाही. मग आपला सराव नसल्या कारणामुळं आपल्याला गणित समजेल का? नाही समजला. का नाही समजला? तर सराव. येते लक्षात माझं उदाहरण? समजतंय का? का डोक्यावरून चाललंय? लक्ष्मी राठोड मॅडम, समजतंय का? समज में आ रहा है? समज में आ रहा है की नहीं आ रहा? हाँ. कारण तुमच्याकडे खूप चिंतेत बसल्यासारखं वाटायला लागलंय, म्हणून म्हणलं समजायलंय का नाही? कारण आपलं जे काही मानसशास्त्र आहे एवढं चिंतेत बसण्यासारखं नाही आहे, एवढं चिंता करण्यासारखं नाहीये मानसशास्त्र. समजतंय ना तुम्हाला? ओके. आता बघा, दीर्घकाळ सराव केला नाही तर त्याचे विस्मरण होते. एखाद्या गोष्टीचा जर आपण सराव नाही केला, वारंवार प्रॅक्टिस नाही केली की लक्षातच येत नाही काय करावं आणि कसं करावं. म्हणून ते कशात जातं? विस्मरणामध्ये जातं. मेमरी लॉस होते त्याची. आता आठवतं का? बघा, आता तुम्ही लहानपणी एखादा गेम खेळलेला असेल किंवा एखादी कुठली लर्निंग केलेलं असेल, ती आता आठवते का? ती आठवते का? आठवते का? येस ऑर नो? आता लहानपणी तुम्ही कुठला तरी एखादा खेळ खेळला असेल, तो आता खेळत नाही. तो का खेळत नाही किंवा आठवत नाही? तर लक्षात घ्या, त्याचा जर आपण सराव नाही केला, त्याच्या जर गोष्टीचा सराव नाही झाला तर ऑटोमॅटिकली ते काय करतं? विस्मरणामध्ये जातं. कशात जातं? विस्मरणामध्ये जातं. म्हणून अध्ययनाला सरावाची खूप गरज असते. आता बघा, तुम्ही इथं ह्याच्यामध्ये आला बीएड करत असताना ऑलरेडी बीएड करत असताना या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तुम्हाला. या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत? झालेल्या आहेत. येस ऑर नो? झाले की नाही? पण तरी सुद्धा तुम्ही विसरले गेले की नाही? का बरं विसरले गेले की नाही? का बरं विसरले गेले? कारण तुमचा सराव नव्हता. आता हे 30 दिवसामध्ये हे तुमचं पक्क पण होईल. या 30 दिवसामध्ये काय होईल? हे पक्क सुद्धा होईल. आणि आफ्टर टीईटी झाल्यानंतर तुम्ही अभ्यास बंद केल्यावर हे मी किती पण आता भारी शिकवलं असेल, किती बी चांगलं तुमच्या लक्षात राहिलं असेल, आफ्टर टीईटी परीक्षा झाल्यानंतर हे लक्षात राहील का तुमच्या? राहील की नाही राहील? येस ऑर नो? नाही. का बरं नाही राहणार? येस सर. का नाही राहणार? ते विस्मरणात जाणार, कारण त्याचा सराव संपलेला राहतो सर. करेक्ट. समजलं मग तुम्हाला? आता अध्ययन हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे की नाही? अध्ययन ही जी आहे ना, ही हळूहळू घडणारी प्रक्रिया.
कशी घडणारी प्रक्रिया आहे? हळू स्लोली मोशन होणारी. ऐका, असं आहे का लगेच आजच मी बाजारात गेलो, 1 किलो सायकोलॉजी आणली आणि ती खाल्ली आणि मग मला सायकोलॉजी आली? आहे का? असं आहे का? आहे का? बाजारात गेलो, आणली, खाल्ली आणि आली असं आहे का? नाही. अध्ययन हे वर्तनात बदल घडवून आले आहे. जोपर्यंत आपला माइंड त्या गोष्टी ऍक्सेप्ट करत नाहीये तोपर्यंत ती होणारच नाहीये. म्हणून ही जी अध्ययन आहे ती स्लोली प्रोसेस आहे. आता बघा, जे का तुम्हाला ग्रामर मध्ये मॅडम शिकवत आहेत तुमच्या आता सध्याला इंग्रजीमध्ये, मग काही शिक्षक आता ते ह्याच्यावर शिकवत आहेत, काय म्हणतात आपण, व्हाईट बोर्ड वरती शिकवत आहेत, कुठल्या झूमच्या. काही जणांना ते कळत नाहीये, काही जणांना कळत नाहीये आणि काही जणांना ते समजायला पण लागलेलं आहे. आणि ही स्लोली प्रोसेस काय आहे तर हळूहळू समजत जाणारी आहे. लर्निंग सिस्टीम कशी असते, हळूहळू, एकदमच समजत नसतं. आता बघा, पहिल्या दिवशी तर काहीच समजत नव्हतं, आता थोडं तर समजायला लागलंय. हे सर नो खरं आहे का खोटं आहे? पहिल्या दिवशी तुम्हाला कळत होतं का? पहिल्या सुरुवातीच्या 2 दिवशी तर काय कळलं का? पहिल्या 2 दिवशी तुम्हाला काय कळलं नाही का? सर. आता काय कळायला लागलंय का नाही नाही? सर. कसं काय हो कळायला सर. लागलं? कसं काय समजायला लागलं हळूहळू आता? समजा. कारण ही कशी प्रोसेस आहे, स्लोली प्रोसेस आहे. ती हळूहळू त्याच्यामध्ये घडणाऱ्या प्रक्रिया असतात. एकदमच ती समजत असते अशातला भाग नाही. आणि असं एकदमच समजली असती तर मग झालं ना, मग अध्ययन करायची काय गरज होती? बरोबर. आणि हे सगळं घडतंय कुठून? मेंदू मधून, ब्रेन मधून. बरोबर. आता मला एकच प्रश्न सांगा, म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर द्या. माणूस सगळा जो काम करतो ते आपल्या ब्रेनच्या जोरावर, बरोबर, मेंदूच्या जोरावर. आपण मला सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा आतापर्यंत तुमच्या ब्रेनचा किती वापर केला असं तुम्हाला वाटतं? किती केला असेल तुम्ही तुमच्या ब्रेनचा वापर असं तुम्हाला वाटतंय? सांगता येत नाही सर. सांगता येणार नाही सर. तरी पण एक 60-70% मध्ये सांगायचं झालं तर. नाही सर, मी लय करते काम, मी सकाळी पण नोकरीला जाते, 5ला उठते, 12ला झोपते, म्हणजे मी 90% तर केला असेल सर. हा, कुणाला काय असं वाटतं का नाही? हा, टक्केमध्ये का अंदाजे उगा आपल्या उगा आपलं सहज म्हणून आपल्या चर्चा म्हणून. 100% हा? सर फक्त आपण मेंदूचा 2 ते 3% वापर करतो, कारण अल्बर्ट आइन्स्टाईननी सुद्धा फक्त 3 ते 4%च वापर केला होता. पण बाकीच्यांना कोणाला काय वाटतंय का? नाही, हे नाही मॅडम काहीतरी खोटं सांगते. बरोबर आहे, असं वाटतं की नाही, मला असं वाटतं मी लय जास्त केला असेल. हा, राठोड मॅडम तुम्हाला वाटतंय का? नाही सर, मी लय काम करते, माझं काम लय, नाही नाही नाही, मी लय केलं. हिने काय सांगते, त्या आइन्स्टाईनला काय नव्हतं, त्या आइन्स्टाईनने कधी स्वयंपाक केलाय का? मी स्वयंपाक करते, शाळा करते, मुलं सांभाळते, यांना सांभाळते, त्यांना सांभाळते, किती कामं करते मी, आणि माझं मी मेंदूचा वापर लय केला बघा. असं कोणाला वाटतंय का? आहे का कोण आपल्या इथं बसलेलं पैकी? तर लक्षात घ्या, अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा त्याच्या तो आइन्स्टाईन मध्ये साधा व्यक्ती नाही आहे. आइन्स्टाईन मध्ये साधा व्यक्ती नाही, ते शास्त्रज्ञ होते. त्यांनी त्याच्या होल आयुष्यामध्ये आपल्या मेंदूचा फक्त 4% वापर केला. किती? 4%. आणि आपण कोण आहे? 4%. आणि आपण कशी माणसं आहे? साधी माणसं. हा, मग किती करत असेल हो? लय झालं, बाद झालं. मग आपलं अध्ययन 2%. हा, मग आपलं अध्ययन त्याच्यासारखं तर फास्ट असणार आहे. म्हणून आपण स्लोलीच असणार आहे का नाही? खलास. हा, म्हणून लक्षात घ्या, अध्ययन ही स्लोली करणारी प्रोसेस आहे. आता ते एक जाहिरात आहे बघा, ए बंटी तेरा साबुन स्लो है क्या? आहे की नाही? जाहिरात आहे बघा, स्लो है क्या? हा, आणि लक्षात घ्या, आमचं सगळ्यांचंच अध्ययन स्लोली असतं. काही जणांचं फास्ट असतं, काही जणांचं एकदम लगेच समजून येतं. आणि मग प्रक्रिया जी घडते, प्रोसेस जी घडते, त्याच्या ब्रेनच्या हिशोबाने घडत असते ऍक्च्युअली. सो दॅट ते ब्रेनवर पण अवलंबून असतात, डिपेंड असतं. ओके, समझ में आया? अगला हिस्सा है, आलं का? लक्षात आलं? पुढचं आहे बघा. हो सर. पुढचं काय आहे की अध्ययनामुळे आकलन होतं. आकलन म्हणजे काय हो? आकलन म्हणजे अध्ययनामुळे आकलन होतं म्हणतात. आकलन म्हणजे समजणे म्हणजे समजणे. आपण ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतो ना, अंडरस्टँडिंग. समजलं का? अंडरस्टँड करतो बघ वर्गात, उगाच 2 शब्द हाणतो. अंडरस्टँड, अंडरस्टँड. समजलं का? म्हणजे आकलन झालं का? हे आकलन म्हणजेच काय आहे? हे आकलन म्हणजेच काय आहे की अध्ययनामुळे लर्निंग होतं, अंडरस्टँड होतं.
माणूस समजतो, एखाद्या घटनेबद्दल तुलना करतो, त्याची कारणं सांगतो, आहे की नाही? हे असंच का घडलं, आकलन केलं. आज मी ह्यांच्याबरोबर भांडणं केली, पण भांडणं करत असताना कुणाचं मला कळलं, कसं समजलं, कुणाच्या चूक होत्या, हा काय माझं बरोबर होतं का त्याचं बरोबर होतं, हे आपण जे विचार करतो म्हणजे काय करतो, आकलन करतो. बरोबर आहे का? हे सरनं शिकवलेलं बरोबर आहे का, हे चुकीचं आहे का? मी तर व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा युट्यूबवर असं पाहिलं, यो बाबा तर उगाच काहीतरी वेगळं सांगायला लागलाय, असं जेव्हा वाटतं तेव्हा आपण काय करतो किंवा कुठल्या प्रोसिजरला असतो, अंडरस्टँडिंगच्या. आणि अंडरस्टँडिंग मध्ये आपण एखाद्या गोष्टीचा अर्थ बघतो, त्याचे काही कारण आहेत ती बघतो, त्याचा फरक करतो, त्याची तुलना करतो. आता बघा आकलनामध्ये आपल्याला हे माहित आहे का, मग आकलन तुमचं कसं झालंय सांगतो. तुमची आकलनाची पातळी मी टेस्ट करतो इथं जागेवरती टेस्ट करतो. काय माहितीये का, आंबट पदार्थाची नावं सांगा बघू. आंबट पदार्थाची माणसाच्या चिंच, गुणाची नाव. आवळा, चिंच, आवळा, लिंबू, कैरी, आवळा कैरी, आंबट आहे. मोसंबी, आवळा तुरट आवळा तुरट आहे. कुठनं तर आवाज आला, हो कुठनं तर आवाज आला आवळा म्हणून. मग चिंच कैरी, पहिल्यांदा सर चिंच आलं होतं. कैरी, चिंच, मला काय वाटलं माहितीये का, यांचा आवळा चिंचेच्या शेजारी होता काय की, चिंचेच्या शेजारी होता काय का, वान नाही तर गुण लागलं म्हणलं चिंचेला, आहे की नाही, त्या आवळ्याला. हा बघा लक्षात घ्या, तुम्ही जी कॅटेगरी सांगितली कसं कळलं तुम्हाला. आंबा आंबट आहे, आंबा हे आहे ते, लिंबू आंबट आहे, कसं कळलं तुम्हाला. कसं घेतल्यानंतर, तुम्ही जेव्हा चव घेतली, ज्ञान घेतलं, ऐकून घ्या. तुम्ही पहिलं काय घेतलं, ज्ञान घेतलं, म्हणजे चव घेतली. चवचं जेव्हा तुम्हाला अंडरस्टँड झालं की आवळा कसा असतो, तुरट असतो, तुमचा मँगो, तुमचा आंबा काय असतो, काय असतो आंबा, खारट असतो. कैरी आंबट असते, आंबा गोड असतो. आंबा पिकला की ऑटोमॅटिकली गोड होतो. हे अंडरस्टँडिंग आहे. आणि ही अंडरस्टँडिंग कधी झाली, जेव्हा तुम्ही ज्ञान घेतलं, ज्ञानाला समजलं तेव्हा. म्हणजे अध्ययन केल्यावरच अंडरस्टँडिंग होते. आलं का लक्षात. एखादा सिनेमा पाहतो आपण, पाहतो की नाही सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला एखादा हिरो आवडतो, हिरोची कामं आवडतात, कशी कळलं तुम्हाला. मग कधी कधी असं वाटतं की हिरो लय बाबा बाद आहे, ही हिरोईन किती चांगली आहे, हिनं किती चांगलं काम केलं, कसं कळलं, अंडरस्टँड झाल्यावर. आणि एखादा सिनेमा समजून घेणं म्हणजे सुद्धा लर्निंग आहे, म्हणजे सुद्धा अध्ययन आहे. येस और नो, येस और नो. परत एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सुद्धा जाणून घेतो, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेतो का नाही, अंडरस्टँडिंग करून घेतो. ही माझी मैत्रीण आहे, ही लय खवीट आहे, ही लय आगाऊ आहे, ही लय अशी आहे, ही लय तशी आहे. आपण कशावरून केलं, त्याचं कशावरून केलं हे सगळं वर्णन. मैत्रिणी बरोबर मैत्रिणी अनुभव घेतला, त्याच्या वागण्यावरून तुम्हाला ज्ञान आलं आणि तुम्ही अंडरस्टँड केलं. आता तुमच्या बरोबर तुमची मैत्रीण खूप गोड बोलते आणि तुम्ही उठून गेल्यानंतर ना तुमची निंदा करते, इलेश बाई अशी आहे तशी आहे म्हणून तुमच्या दुसऱ्या मैत्रिणीवर म्हणते. तुम्हाला काय लक्षात आलं, तुम्हाला काय अंडरस्टँडिंग झालं की हिच्याबद्दल काय बोलायचं नाही. कळलं की नाही आकलन झालं का, अध्ययनामुळे आकलन. म्हणजे एखादी गोष्ट शिकत असताना आकलन खूप महत्वाचं आहे. सर मला एक डाऊट होता सर. हॅलो सर, मला डाऊट होता, आपण एखादा सिनेमा बघतो तर तो आपल्या लगेच लक्षात राहतो, फक्त आपण एकदाच बघितलेला असतो, तर पण मग वाचलेलं का लक्षात राहत नाही, म्हणजे वा, काय भारी प्रश्न विचारला हो, काय भारी प्रश्न विचारला. असे प्रश्न विचारणारी माणसं पाहिजे. आता काय मी उत्तर देतो, मला विचारलंय मी उत्तर देतो, एकच मिनिट. आता ह्यांचं म्हणणं असं आहे की अभ्यास असं लक्षात व्हायला पाहिजे, पण पिक्चर बघितलं की लक्षात राहतं. आता त्याला काय असतात, आपल्याचे ज्ञान घेणारे किती इंद्रिय येतो, कॉमन उत्तर आहे, एकदम शिल्लक उत्तर. पंचेंद्रिय, 5 इंद्रिय. 5 इंद्रिय. आता अभ्यास करताना किती इंद्रियाचा वापर होते आपला, डोळे, डोळ्याने आपण वाचतो, कान, डोळे वाचण्यासाठी का झोपण्यासाठी, हाताचा लिहिण्यासाठी वापर,
ओके डोळ्याचा आता आपण जे आपल्याला पिक्चर शिकवतो ते ऐकतो. ओके 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 एक मिनिट आता पिक्चर बघताना कानाचं किती ऐकण्यासाठी इंद्रियांचा वापर होतो पिक्चर बघताना? मेन डोळे डोळे. व कान आणि कान. डोळे आणि कानचा वापर कान. आपण ब्रेनचा करतो. पुढं काय होणार आहे, काय घडणार आहे. इंद्रिय म्हणले मी फक्त ज्ञानेंद्रिय, ज्ञान घेणारी इंद्रियच एवढंच बस. ते ब्रेनला बाजूला कान ठेवा आणि तुमच्या. डोळे. पास कान आणि म्हणजे डोळे. काय झालं लक्षात घ्या, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेत असताना जेव्हा एकाच इंद्रियाचा वापर करतो त्यावेळेस ते ज्ञान पक्क स्मरणात राहत नाही किंवा ते थोडं हे होतं. म्हणून तुमच्या अध्ययनामध्ये तुम्हाला शिकवताना तुम्ही शिक्षक म्हणून तुम्हाला सांगितलं गेलंय की तुम्ही टीचिंग एडचा वापर करा, विद्यार्थ्यांना त्याच रटाळ पद्धतीचा वापर करू नका, जेणेकरून विद्यार्थ्याच्या मल्टी ज्ञानेंद्रियांचा सेन्सरचा वापर व्हायला पाहिजे. विद्यार्थ्याचा एकाच वेळी एकापेक्षा जास्त ज्ञानेंद्रियाचा जेव्हा वापर होतो तेव्हा विद्यार्थ्याला ती घटना ती गोष्ट दीर्घकाळ लक्षात राहते. जेव्हा तुम्ही सिनेमा पाहता तुम्ही डोळ्याने पाहत असता, ते चित्र असतं हलत असतं, त्याचबरोबर तुम्ही ते सॉन्ग ऐकता, त्या घटनेला अनुभव घेता. कधी कधी असा सीन येतो की तुमच्या अंगावरती रोमांच येतो, जसे की आता आपण घाबरलेलं वगैरे सीन असतं की नाही, त्वचेमध्ये पण असं घाबरल्यासारखं अंगावर काटे शहारे येतात. झालं का नाही? मल्टी सेन्सर तुमच्या इंद्रियाचा वापर झाला का नाही? ज्या ठिकाणी मल्टी सेन्सर इंद्रियांचा वापर होतो त्या ठिकाणी ती गोष्ट दीर्घकाळ स्मरणात राहते. ही आपण बोध, अवबोध, स्मरण आणि विस्मरण ह्या पाठात बघणार आहोत. आता थोडं बाजूला करतो, फक्त तात्पुरतं तुमचं मी उत्तर दिलेलं आहे. आता मध्ये विचारलं म्हणून तुम्हाला समजलं का? ज्या मॅडमने उत्तर मला विचारलं त्यांचं समाधान हो झालं हो का? सर. झालं? येस सर, समजलं. हा. थँक्यू आणि थँक्यू सर. परत सुद्धा मी याला पुढचे जे आपले धडे आहेत बोध, अवबोध, बोध, अवबोध, संवेदना, संकल्पना, स्मरण, विस्मरण हे आपले घटक आहेत अध्ययनाचे. त्याच्यामध्ये सुद्धा बघणार आहे ते कसं काम करतं, आपले सेन्सर कसे जागृत ठेवायचे असतात विद्यार्थ्यांना एखादी घटना दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यासाठी. जसं मॅडमनी म्हटलं की सर ते कसं लक्षात राहतं, आता तुम्हाला सुद्धा हे दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे का? तर तुम्ही डोळ्यांनी ऐकताय, कानाने ऐकताय, डोळ्यांनी सोडताय. काय करताय तुम्ही? डोळ्यानं बघतोय, कानानं ऐकतोय. म्हणजे तुमचं लक्ष इकडे आहे. नाहीतर काही जण मोबाईल नुसतं घेतात आणि काहीतरी कामं चालू आहेत, कोण झाडू मारलंय, कोण पोचा मारलाय, कोण जेवण बनवा लागले, सगळ्या गोष्टी माईक बंद ठेवून हे सगळं कोणाचं चालू आहे. हे सगळं दिसतंय मला. ते तुमचा कॅमेरा बंद असला तरी लक्षात येते मला तुम्ही काय करत आहात. झाडू मारत तुम्ही ते मोबाईल इकडून तिकडून सरकवून सगळं कामं चालू आहेत तुमची. आता मग तुमचं लक्ष इथं राहील का? तुम्हाला ते समजेल का? मग अध्ययनावर लक्ष राहील का? मग हे व्हावं म्हणून तुम्ही विद्यार्थीच आहे, तुमचे विद्यार्थी बी असं करत असताना तुम्ही जीव तोडून शिकवताय आणि तुमचे विद्यार्थी खिडकीतून बाहेर बघताय, मग काय करणार त्याच्या वेळेस? मग कोण कमी पडतोय? शिक्षक कमी पडतोय का विद्यार्थी कमी पडतोय? मग या ठिकाणी तीच प्रोसेस लागू होते जे मॅडमने म्हणलं. आता तो बाजूला घेतो, नंतर त्याच्यावर बोलण्यासारखा खूप मुद्दा आहे. आता तिथं मी वेळ घालवत नाहीये, आपल्याकडे वेळ कमी आहे. आता बघा काय म्हणतं इथं, अध्ययन एके ठिकाणी प्राप्त झाल्याचे, अध्ययनाने एके ठिकाणी प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या ज्ञानात होऊ शकतो. बरोबर, म्हणजे एका ठिकाणी आपण जे ज्ञान घेतलेलं एका प्रकारचं झाले ते दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो, अध्ययनात होऊ शकतो. त्याला धन संक्रमण असे म्हणतात. आपण पुढे बघणार आहोत अध्ययनाचे संक्रमण बघणार आहोत. मला तर आपण म्हणतो लर्निंग ट्रान्सफर, म्हणजे पहिलं घेतलेलं ज्ञान दुसऱ्या ज्ञानात उपयोग होतं का? फॉर एक्झाम्पल मराठी ज्याला येते किंवा संस्कृत ज्याला येते त्याला इंग्रजी शिकताना किंवा बोलताना त्याचा फायदा होतो. आता कन्नड शिकणाऱ्यांना मराठी बोलताना थोडा अडथळा येतो, कारण ते शब्द वेगळे आहेत, हे शब्द वेगळे आहेत. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा गणित शिकताना भूमिती शिकतानाचा काय दोघांमध्ये कोरिलेशन आहे की नाही आहे? आहे सर. आवाज येत नाही सर. सरांचं काय तर झालं. गणितामध्ये काय शिकलो? लघुकोण शिकलो, काटकोण शिकलो, त्रिकोण शिकलो, हे शिकलो, ते शिकलो. फक्त एक शिकलो नाही म्हणे, ते म्हणजे दृष्टिकोन.
बरोबर आहे. असं कुठेतरी मी वाचलं होतं, पण ते खरं आहे का? कितपत खरं आहे का? आपण जे जे शिकलो ते आपल्या ज्ञानात येतच, फक्त तुमचा अँगल कसा पाहिजे की कसं हे करायला पाहिजे. आता आलं का नाही लक्षात? मी जे सांगतो ते तुमच्या लक्षात आलं का? तुम्ही एखाद्या ठिकाणी घेतलेलं जे ज्ञान आहे ते दुसऱ्या ठिकाणी अध्ययनात त्याचा वापर होऊ शकतो का नाही होऊ शकतो. मी आता सांगितलं मराठी जे शिकलेला त्या मराठीचा वापर तुम्हाला दुसरीकडे कुठे होतोय का नाही होतोय? होतोय. हा, लक्षात घ्या. प्रत्येक वेळी घेतलेल्या ज्ञानाचा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी त्याचा वापर होतोच आणि प्रत्येक वेळी होईलच असं बी नाही. बरोबर आहे का नाही? आता भात शिजवण्याची प्रक्रिया आहे, तीच प्रक्रिया तुम्हाला भाजीला फोडणी द्यायची पण तीच प्रक्रिया आहे का वेगळी आहे? मग ही फोडणी प्रक्रिया ती येते की नाही एकमेकाला कामाला? ते पण अध्ययनच आहे ना, ते पण लर्निंगच आहे. आता स्वयंपाक करणं काय साधे काम आहे का? साधं काम आहे का? ती पण लर्निंग सिस्टीम आहे. त्याला शिकावं लागते, उभारावं लागते 2-2 तास त्या किचनच्या समोर. साधं काम आहे का? नाही. ते महिलांनाच माहित आहे की ते साधं काम आहे असं. त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रोसेस खूप महत्वाच्या आहेत. दुसरं काय आहे? अध्ययनामुळे नवीन गोष्टीची धारणा होते. धारणा म्हणजे काय? स्मरण. स्मरण म्हणजे काय? मेमरी. बरोबर? मेमरी. आता अध्ययनामुळे नवीन गोष्टीची एक नॉलेज येतं का नाही? नॉलेज येतं, आपल्या स्मरणात राहतं. अध्ययनामुळे आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत, ज्या गोष्टी केलेल्या नाही आहेत त्या आपल्या लक्षात राहतात आणि त्याचा वापर आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये होत असतो. ओके. आता हे घेऊ का थांबू? हा जो नवीन मुद्दा आहे घेऊ का थांबू? तुम्ही म्हणाल तर. सर घ्या सर, अर्धा नको तास सर, कमी उद्या पडतो. घ्या उद्या. थांबा घ्या सर. सर. सर जेवायचं, सर जेवायची वेळ झाली आहे. कोण आहे बाबा बोलायला जेवण्याची आणि की टाइम हो गया? कोण बोला? बोर सर घ्या कारण वेळ कमी पडतोय. ओके चला, थोडंच राहिले 2 मिनिटाचं तर काय. बहुसंख्येने म्हणलं ना तर घ्यायला मज्जा आहे. नाहीतर कसेवाले 1-2 लेफ्ट व्हायला लागले. जिथं ते 10 लोक लेफ्ट झाले. आता ते कसं होतं मग ते मुडीपणा होतं की बाबा चालले तर आपल्याला शिकलेलं समजेना का मुलांना काय व्हायला लागलं का? शिक्षक म्हणून असं होतं का नाही? एखादा मुलगा तुम्ही शिकवताय ना खिडकीतनं उगाच बघायला लागलाय, उगाच बघायला लागला खिडकीतनं, मग त्या शिक्षकाला राग येतो का नाही? तसं व्हायला लागलं. मी एवढं भारी शिकवायला असं मला वाटतं. मग मुलं का बरं लेफ्ट व्हाली? मग काही मुलं शिकवा म्हणते, बघ शिकवू नका म्हणणार आहे बरं, काय त्याला काय झाले बरं? होतं का नाही असं? म्हणून ते विचारावं असं वाटतं. म्हणजे डोक्यावरनं जात असेल तर थांबलेलं बरं, शिकवून का उपयोग नाही. हा, पुढचं आहे बघा, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप, नेचर ऑफ लर्निंग. कशासाठी याची काय नेचर, याचं काय नेचर आहे? तर सगळ्यात महत्वाचं याला एक उद्दिष्ट असतं आणि असावंच लागतं अध्ययन प्रक्रियेला. आता तुमचं उद्दिष्ट काय आहे? तुमचं उद्दिष्ट काय आहे? हा, आता पास होणे. हा, टीईटी पास होणं, मस्तपैकी 1 नंबर 90 मार्क मिळवणं आणि हे पास होण्याचं तुमचं उद्दिष्ट आहे. म्हणून तुम्ही काय केलं मग तुम्ही क्लास जॉईन केला. कोण चांगलं शिकवतं बघितलं, तुम्ही ते जॉईन नोट केला. आणि मग तुम्ही क्लासला आले आणि हे अध्ययन सुरू केलं. आता हे गोल कधी कम्प्लीट होणार आहे? गोल कधी कम्प्लीट होणार आहे? रिझल्ट लागल्यानंतर. हा, 90 मार्क मिळाली, पास झाले की तुमचं उद्दिष्ट कम्प्लीट झालं. हे अध्ययनाचं स्वरूप आहे. आणि जेव्हा हे 90 मार्क मिळून तुमचं ह्या गोष्टी पूर्ण होतात, परत तुम्ही ते बघणार आहे का? परत तुम्ही ते शिकणार आहे का? एकदा 90 मार्क मिळेल, तुम्ही परत टीईटी कडे येताल तर का? नाही. म्हणजे प्रत्येक बिलकुल नाही. दिसतात. आता बघा, हा बिलकुल नाही बघा. वा, किती मनापासून सांग, बिलकुल नाही बघा तर. हा, आता बघा एक साधं गोष्ट सांगतो तुम्हाला. आता तुम्हाला इथून दिल्लीला जायचं आहे. तुमचं उद्दिष्ट काय? दिल्लीला जाणं आहे. काय करायला हो तुम्ही? काय कराल? तुम्हाला दिल्लीला सर जायचं. पहिल्यांदा रेल्वे स्टेशनात गाडीची चौकशी करून तिकीट काढणार आणि मग तिकीट मिळाल्यावर गाडीत बसून जाणार. म्हणजे तुम्ही सर्वसाधारणपणे तिकडे जाण्याची सोय बघा पहिली गोष्ट. आणि परत काय बघणार तुम्ही? तिथं जायला किती दिवसाचा कालावधी पाहिजे? असं रेल्वेने गेले की किती दिवस लागतात? मग एरोप्लेनने गेले की किती दिवस लागतील? मग ह्या गोष्टी तुम्ही काय करणार आहात? चौकशी करणार आहात आणि मग तुम्ही ठरवणार जायचंय का नाही जायचं का, काय करायचं. म्हणजे ती गोष्ट पाहण्यासाठी एक एम असतो, एक गोल असतो आणि ते गोल करण्यासाठी आपण छोटे छोटे उद्दिष्ट ठेवतो. ती छोटी छोटी उद्दिष्ट आपण ठेवून ते आपलं गोल काय करत असतो, आपण अचीव्ह करत असतो. नंतर ना आहे प्रेरणा. प्रेरणा म्हणजे काय?
आपल्या शेजारी राहणारी प्रेरणा नव्ह. मोटिवेशन हा मोटिवेशन, बरोबर. मोटिवेशन म्हणजे काय आता? प्रोत्साहित मोटिवेशन करणे. हा इन्स्पिरेशन प्रोत्साहन देणे. एनकरेज. प्रोत्साहित करणे म्हणजे काय? एखाद्याला एखादी गोष्ट करण्यास एखाद्याला बरोबर दिशा दाखवणे, कुठे चुकत असेल तर त्याच्या उत्तेजित करणे सर. उत्तेजित करणे. वा, छान शोधून काढलं बघा कोणीतरी एखादा शब्द, उत्तेजित करणे. वा, छान. तुम्ही जसं आम्हाला उत्तेजित करणे. सांगता सर, तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुम्ही पास व्हाल, म्हणजे तुम्ही आम्हाला प्रेरणा देता. हा ध्येय बर. प्राप्ती करण्यासाठी प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे. म्हणजे फिरून तुम्ही माझ्याकडे आले आहे का नाही? छान, हुशार आहे तसे तुम्ही. तर प्रेरणा म्हणजे काय बघा, प्रेरणा हा जो शब्द आहे, हा शब्द दिसायला छोटा दिसतो, पण याचे अर्थ वेगवेगळे आहेत. प्रेरणा म्हणजे गरज येते, प्रेरणा म्हणजे नीड येते, नीड ज्याला आपण गरज म्हणतो. एक ध्येय असतं, एक आता तुम्हाला एक प्रेरणा आहे, तुमची मोटिव्ह आहे. काय मोटिव्ह आहे तुम्हाला? की मला टीईटी पास व्हायचं आहे. का बरं पास व्हायचं आहे? मला टीईटी का पास व्हायचं आहे? तुम्हाला नोकरी लागायची. तुला कसली नोकरी लागायची आहे? आता तर करते ना, नाही मला सरकारी परमनंट नोकरी यावी आहे, मला पवित्र पोर्टल मधून लागायचं आहे, योग्य उपायाने भरता लागायचं आहे. ही प्रेरणा, एखादी जी प्रेरणा आहे ती त्याची तीव्रता, त्याला आपण तीव्रता, त्याची गरज म्हणतो ना, किती जास्त आहे त्याच्यावरून तुमचं अध्ययन प्रोसेस ठरलेलं असतं. आता बघा, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला एक छान उदाहरण देतो. ज्यांना काही गरज नाही त्यांनी माईक चालू करून नका, ज्यांना काही गरज नाहीये त्यांनी करू नका, ज्यांना गरज आहे त्यांनीच करा. बरोबर. आता बघा की एक माणूस आहे आणि त्या माणसाकडे गरीब आहे तो, आणि तो रोज कामाला जातो, आणि कामाला जात असताना त्याचा थोडाफार पगार येतो, आणि मात्र काय झालं, त्याला जो पगार आहे तो पुरत नाही, त्याला जो पगार आहे तो पुरत नाही. तो खूप दूरवर जाऊन असं जॉब करतो, आणि मग त्याच्या लक्षात आलं की एका ठिकाणी जॉब करण्यापेक्षा आपण 2 ठिकाणी जॉब करूया. आणि मग काय झालं, हे दोन्ही ठिकाणचं जे जॉब आहे त्याला मॅच किंवा मॅनेज करायला जमेना, कारण तो चालत जातो दोन्हीकडे, तिकडून इकडे चालत जायला त्याला काय व्हायला लागलं, चालत जायला थोडं अडचण व्हायला लागली. आता त्याला गरज कशाची हो? गरज कशाची आहे? गरज कशाची आहे? पैशाचे बरोबर. पैशाची गरज होती म्हणून त्याने काय केलं, पहिला जॉब बघता बघता किंवा करता करता त्यानं दुसरा पण जॉब बघितला. हा पार्ट टाइम असेल किंवा तो पहिला जॉब संपल्यानंतर दुसरा असेल. आता पैशाची थोडी चलत भागली, पण आता हे दोन्ही मॅनेज करणं त्याला सोपं नाहीये. मग काय केलं त्यानं? काय करावं असं तुम्हाला वाटतं? काय करावं त्यानं? नियोजन. वेळेचं नियोजन. आता वेळेचं नियोजन पूर्ण करण्यासाठी त्याला काय लागेल हो? काहीतरी एक वाहन लागेल की नाही? आता तो सध्या चालत वाहन. गाडी गाडी. लगेच ती गाडी घेऊ शकत नाही, कारण त्याला तेवढा पगार नाही. मग काय घेईल तो? काय घेईल तो? लोन लोनवर सायकल घेईल, सायकल. सायकल. आणि मग तो सायकलनं जाईल, आणि खूप कालांतराने मग ते एक करता 2-3 जॉब केले, आता पैसा चांगला आला, आणि मग त्याला आता काय वाटत, कशाची गरज लागली? कशाची लागली? पहिले 2 चाकी सायकल घेतली, मग त्याला गरज वाटली गाडी असली नाही, गाडी असली पाहिजे. मग ती गरज संपली, त्याने पैसे गोळा केले, थोडे पैसे झाले, गाडीवर फिरल्यामुळे त्याला जास्त जॉब मिळाला, जास्तीचे पैसे आले, सगळ्या गोष्टी जास्तीच्या झाल्या. मग त्याकडे 4 पैसे आले. आता 2 चाकी गाडी आहे. हम दो हमारे दो. आता हमारे 3 झाले. आता त्या गाडीवर बसना. आता त्याला गरज कशाची झाली? फोर व्हीलर वा. प्रत्येक माणसाची गरज बदलत जाते, आणि ती गरज जितक्या महत्वाची आहे त्याच्यावर निर्भर करतं की ते मिळवायचं की नाही, किंवा अध्ययन करायचं की नाही करायचं. आता तुम्ही हे शिकणार आहात, तुम्हाला आता माहित आहे की 50 दिवसाचा आपल्याकडे वेळ होता, आणि आपण तो सत्कारणी लावण्यासाठी आपला क्लास गरजेचा आहे, पण त्याची तीव्रता किती गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला CTET किंवा TET पास होणं किती गरजेचं आहे, त्या गरजेवर अटेंड करतं की अध्ययनाचं स्वरूप काय असेल. मग शिकावंच लागेल. मग बघा, काही जण म्हणतील सर मला जॉब आहे, अमुक आहे, तमुक आहे, कारण सांगतील, पण ज्याला त्याची भरपूर गरज आहे ते कारण सांगणारच नाही. मिळेल त्या वेळेमध्ये अभ्यास करतील, स्वतःला कन्वर्ट करतील. कशावरून? की त्यांना जी प्रेरणा आहे, त्यांची जी मोटिव्ह आहे, त्याची गरज आहे, त्या गरजेवर डिपेंड करतं की त्याला त्या अध्ययनाची गरज
कितपत आहे. आता बघा, आता 10 वाजत आलेले आहे, 10:15 वाजत आले, झोपेची वेळ झालेली आहे, पण तरी सुद्धा तुम्ही बसलेला. का बरं बसलेत? कारण तुम्हाला गरज आहे. कशाची? टीईटी पास होण्याची, आणि वेळ कमी आहे म्हणून तुम्ही लर्निंग करत आहात. तेच अध्ययनाचं स्वरूप आहे. हे काय आहे? अध्ययनाचं स्वरूप आहे की ते तुमच्या मोटिवेशनवर अवलंबून असतं, ते तुमच्या प्रेरणेवर अवलंबून असतं, ते तुमच्या गरजेवर अवलंबून आहे. आलं का लक्षात? समजताय? समजतंय का? हो हो सर. सर. हो. 2 मुद्दे clear? हो दुसरं सर. आहे शोधन, सर. की त्याची काय गरज आहे, कितपत गरज आहे, त्याची काय कारण कितपत आहेत, हो, मग सर. कशी आहे, त्या शोधन. आता जेव्हा आपण त्या अध्ययन म्हणजे आपण शोध घेतो, जर तुम्ही शोध घेतला का नाही, आता तुम्ही शोध कशा घेतला? टीईटी जाहिरात सुटल्याबरोबर तुम्ही काय काय केलं अध्ययनासाठी काय केलं? की तुम्हाला माहित आहे हे पेपर अवघड आहे, तुम्ही बघितला, तुम्हाला सिलेबस लक्षात आला, पण तुम्ही म्हणलं कमी कालावधीमध्ये जर पास व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? क्लास वगैरे जॉईन करायला. मग काय केलं तुम्ही? क्या किया आपने? चौकशी केली तर शोध लावणे, शब्दांची माहिती घेणे. आता जसं शोध लाव. इंग्रजीमध्ये सांगितले मॅडम. कशाचा शोध लावला तुम्ही? कशाचा शोध लावला तुम्ही? यासाठी त्यांनी केले. आधीचा निकाल कसा आहे ते पण बघितलं सर. कशाचा? आवाज नुसतं चालू. निकाल कशाचा बघितला म्हणून? क्लासेस सर. हा, म्हणजे तुम्ही शोध घेतला. कशाचा शोध घेतला? की आपल्याला तर होणार नाही, कुणाकडनं तर बघावं लागेल, कुणाला तर विचारावं लागेल. तुम्ही शोध घेतला, रे बाबा तू सीईटी पास झाली, सीईटी पास झाली, कुठं झाली, कुठून झाली? मग कोणतरी सांगितलं ब्रुनी मध्ये दिसती बाई, मी तिथं पास झाली. मग ज्याने विचारलं कसं काय शिकवतंय, कोण शिकवतंय, काय शिकवतंय, किती घेतंय, कसं घेतंय, मग मला समजेल का, मला पास करेल का, किती पास केले, कसे केले, काय केले, किती चौकशी केली. मग हळूच नंबर कोणतरी दिला, फोन लावला, हॅलो सर कसं काय, मग कसं काय घेताव, किती घेताव, कसं घेताव, विचारलं का नाही तुम्ही? हे काय केलं? घेतला आणि शोध घेऊन बराबरा इथं आले. इथं आल्यावर कसं वाटतंय आता? इथं आल्यावर कसं वाटतंय? छान वाटते. वाटतंय गागर सर. वाटतंय. काय वाटतं? छान वाटते. छान वाटतंय. कॉन्फिडन्स आला सर. सर कॉन्फिडन्स आला थोडा. म्हणजे तुम्ही घेतलेला जो शोध होता तो बरोबर आहे का चुकीचा आहे? बरोबर आहे सर. बरोबर ठिकाणी आले. ठीक आहे. आता हालचालींची पुनर्रचना, मोडिफिकेशन. आता बघा अध्ययनाचं स्वरूप काय बघा. आता मोडिफिकेशन करावं लागेल. आता तुमच्यामध्ये पहिले इथे आल्यानंतर जो बदल नव्हता किंवा तुम्हाला ज्या गोष्टी माहित नव्हत्या त्या तुम्ही तुमच्या ज्ञानात बदल केला का नाही? की बाबा हे अभ्यास करावं लागतंय, असा अभ्यास करावा लागतंय, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, हे गोष्टी महत्वाची आहे. आता अभ्यास असा करून जमत नाही, असा करावा लागेल. आपल्या उठण्याची वेळ चुकीची आहे, आपण आळशी झालेलो आहोत, थोडं लवकर उठावं लागेल, अर्ली मॉर्निंग मॅनेज करावं लागेल. घर, कुटुंब, संसार, नोकरी, जॉब आणि परत हे क्लास, याला सगळ्याला मॅनेज करावं लागेल. म्हणून तुम्ही स्वतःच्या रचनेला स्वतःला मॉडिफाय केलात. मला मॉडिफाय केलात का नाही? स्वतःला कन्वर्ट केलात, वळवलात. आता ऍक्च्युली 10चा वेळ अख्ख्या कुटुंबाबरोबर घालवायचा असतो. हा वेळ आहे ना, तो महिलेसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. परंतु तुम्ही स्वतःला कन्वर्ट केलं का नाही? कशात कन्वर्ट केलं? मॉडिफाय केलं तुम्ही स्वतःला, की बाबा रे मला इथं पास व्हायचंय, मला अध्ययन करायचंय आणि मी स्वतःला हे बदललं. म्हणजे तुम्ही लर्निंग केलं का नाही? मग तुम्ही बघा, काही जण 4चं कॉलेज सुटतं, 4ला कॉलेजला सुटलं की घरी येतात, 2 मिनिट सुद्धा आराम करत नाही, तर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करतात, 7 वाजेपर्यंत स्वयंपाक करून ठेवतात आणि 7 नंतर सगळ्याला सांगतात की मला डिस्टर्ब करायचं नाही 10 वाजेपर्यंत. मग लगेच तुम्ही स्वतःला कन्वर्ट केलं. बदल झाला का नाही हो तुमच्यात? मोडिफाय झालं का नाही तुमच्या ज्ञानामध्ये? आणि इथं आल्यानंतर ज्या कन्सेप्ट होत्या, ज्या तुमचा अनुभव होतं त्याच्यामध्ये पण बदल होत आहे. तुमच्या काही कन्सेप्ट आता क्लिअर झाल्या, पहिल्या थोड्या पुसट होत्या, त्याच्यामुळे माहित नव्हत्या, ते बदल झालं की नाही झालं? येस ऑर नो? येस ऑर नो? येस सर. झाले सर. आता आहे ऍडजस्ट, आता आहे ऍडजस्टमेंट म्हणजे समायोजन. आता तुम्ही सांगा बघू, आता तुम्ही सांगा, ही उत्तराची अपेक्षा तुमच्याकडून मला. आता मुबा तुम्हाला बोलायला थोडं सर एवढं सर वेळेचं ऍडजस्टमेंट,
सर आता काही काही जण कामाला जाते सर, कामाला जाऊन येऊन पण अभ्यास करायचं, क्लासला जॉईन व्हायचं, त्याची ऍडजस्टमेंट करते सर. काय काय जण आणि म्हणण्यापेक्षा क्लासला हजर. काय काय जण म्हणण्यापेक्षा तुमचं सांगायचं का? ऍडजस्टमेंट तर कधी कधी जेवणाला उशीर झाला तर नवरा पण ऍडजस्टमेंट करतो. नवरा ऍडजस्टमेंट करतो. वा छान. हा बरं, अजून कुणाला काय वाटतं बघा? बघा, बोला बोला बोला, थोडं संधी देतो 2 मिनिटासाठी. आणि कधी कधी आपला मूड पण नसतो शिकवण्याचा, पण आपल्याला जी आपली ड्युटी आहे ती करावं लागते, परिस्थितीनुसार आपल्याला बदलावं लागतं, समायोजन करावं लागतं. बदलावं लागतं. वाचता अजून 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 कोण सांगू शकेल? एक तुमच्या मनातलं उत्तर देऊ का बघा? आई वडिलांकडे खूप चांगले लाड झालेले असतात, पण लग्नानंतर पूर्ण होत नाही, तरी पण तिथे ऍडजस्ट करतो सर. अरे रे रे रे, काय भारी उदाहरण दिलं. वा वा, या काळ्या वाजवावंच आहे वाटतं मला त्यांनी. आणि विद्यार्थी पण कमी वेळेत आता टीईटीचं आपल्याला स्टडी करायचं आहे, आणि मग ते पण एक प्रकारचं ऍडजस्टमेंट आहे, कसा अभ्यास करायचा. बरोबर, ते पण एक ऍडजस्टमेंट. तुम्ही सध्या विद्यार्थी शिक्षकांची पण ऍडजस्टमेंट करत असतो. जे काय काय वेळेस काही विद्यार्थी त्या शिक्षकांच्या जे स्वभाव किंवा ह्याच्यामुळे ऍडजस्ट होऊ शकत नाही, पण काही विद्यार्थी समायोजन करतात असं मला वाटतं. समजणं नसतं तरी समज, जाऊ दे आता, काय काय वेळेला झेलायचं तासभर, जाऊ दे, एक तास बोरिंग असतं, पण काही इलाज नाही, ऐकून घ्यावं लागतं. जाऊ दे बाबा, ऍडजस्टमेंट करून घेतली मी, नाही लईच ऍडजस्टमेंट झालं तर लेफ्ट होऊन टाकायचं, काय करायचं, बडबड बाबा म्हणत होते का, आहे का नाही? हे झालं तुमचं समायोजन. समायोजन म्हणजे त्या परिस्थितीला आपण समजवून घेणं, त्याला ऍडजस्टमेंट करणं, त्या याच्यावरती काहीतरी उपाय करणं, ते झालं ऍडजस्टमेंट. आता ते कंपली मॅडमने जे सांगितलं, आता काय सांगितलं की बाबा हम्मय मेरे पापा की परी थी. आता त्यांचंच नाही सांगितलं, मी उदाहरण सांगतोय की मुलगी, प्रत्येक मुलगी त्याच्या वडिलाची एक परी असते, एक राणी असते, आणि जेव्हा ती राणी लग्न होऊन नवऱ्याच्या घरी जाते, तिथे बी राणीच राहते, पण तिला उगा असंच वाटतं की माझ्या मनासारखं होत नाही, हे माझं ऐकत नाही, ते कसं आहे, हे अशी आहे, पण तरी सुद्धा ती ऍडजस्टमेंट करून घेते तिथल्या वातावरणाची. या सर न तिथल्या वातावरणाची ऍडजस्टमेंट करून घेत असते. बरोबर आहे सर, बरोबर आहे. ऍडजस्टमेंट आहे. मग ऍडजस्टमेंट नवऱ्या बरोबर असते, सासू बरोबर असते. मग सासू मध्ये नोकरी करू नको, नवऱ्याला इलाज नसते, नको मनाला येत नाही त्याला, मग त्याला पण ऍडजस्ट करून घेत आहे. आणि मग ही सगळं ऍडजस्टमेंट करून मग ही मॅडम आहे ती जाते शिकवायला, शिकवून येते. तिथं मुलांचा त्या ऍडजस्टमेंट आहे, आपल्या इच्छा आकांक्षा दाबून मनामधल्या, कधी कधी ती संसाराचा गाडा चालवत असते, त्याला असं होऊ नको असतं किंवा असं पाहिजे असतं, तरी पण ते समोरचा ऐकत नसतो. त्यावेळेस ते आपण आपल्या इच्छांना मुरड घालून आपण त्या गोष्टी सहन करत असतो. हे ऍडजस्टमेंट नाही तर काय आहे? हे सर नो, आता मला माझा हा जो तास आहे 7 ते 9 नको होता, तरी सुद्धा तो ठेवला, कारण दुसरा ह्या वेळात नाहीये. मी स्वतःला ऍडजस्ट केलं का नाही? ये सर नो, केलं का नाही? येस सर. आता माझं मूड जेवायचं आहे, पण तरी पण हिने शिकवतायत म्हणून मला मी बसले, म्हणजे मी ऍडजस्टमेंट केले का नाही? माझं मूड जेवायचं आहे, वेट बघताय, सगळे वाट बघताय, पण तरीही मी म्हणजे ऍडजस्टमेंट केलं का नाही मी? याला म्हणायचं ऍडजस्टमेंट. आवर्तन म्हणजे रिव्हिजन. अध्ययनामध्ये हे लय महत्वाचं आहे, ऍडजस्टमेंट खूप महत्वाचं आहे. ऍडजस्टमेंट खूप महत्वाचं. लर्निंग सिस्टीम इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि लर्निंग सिस्टीम मध्ये ऍडजस्टमेंट हे हवंच लागतं, करावंच लागतं. आवर्तन म्हणजे रिव्हिजन शिवाय काही नाही. अध्ययन प्रक्रिया ही सुखरूप होण्यासाठी, ती व्यवस्थितरित्या होण्यासाठी, ती समजून येण्यासाठी आपल्याला रिव्हिजन खूप महत्वाचं असतं. जर आपण रिव्हिजन त्या गोष्टीवर केलं नाही तर आपण केलेलं लर्निंग आहे ते विसरलं जातं. म्हणून ते करा. आता तुम्ही इथं सायकोलॉजी शिकताय, सायकोलॉजीमध्ये तुम्ही रिव्हिजन नाही केलं, मी इथं शिकवलं, तुम्ही गबसकन डायरेक्ट पेपर दिला, तर तुम्हाला काय आठवणार नाही, कारण तुम्ही रिव्हिजन केलं नाहीये. तुम्ही जितकं रिव्हिजन जास्त कराल, जेवढ्या गोष्टी जास्त रिपीट कराल, तेवढं तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला आठवणार आहे. हे अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप आहे. दुसरं आहे परिपक्वता, मॅच्युरिटी. बघा, काही मुलं जी असतात ना, आता लहान मुलं आहेत, 1ली ते 4थीची मुलं आहेत, किंवा प्री प्रायमरीची मुलं आहेत, आपण असं धरूयात.
आता ही मुलं एका जागी गप्प बसतात का हो? कशी असतात मुले? ही मुलं कशी असतात? एका जागी बसतात का? चंचल असतात, बसत चंचल नाही. असतात. का बरं बसत नाही ती? का बरं बसत नाही? आणि ते तेवढा वेळ बसण्यास त्यांचा स्टॅमिना नसतो सर. स्टॅमिना नसतो आणि ते मानसिकता जास्त आईला सोडून ते राहत नाहीत. हा, कारण त्यांच्यामध्ये तेवढी मॅच्युरिटी आली नसते, तेवढी परिपक्वता आली नसते. त्यांचं मन, आत्मा, शरीर, स्नायू या गोष्टी अजून तेवढ्या प्रबळ झालेल्या नसतात. मेंदूमध्ये तेवढा अजून बदल झालेला नसतो, मेंदू अजून परिपक्व झालेला नसतो. आता तुम्हाला इथं 3 तास बसवलंय, तुम्ही बसले का नाही? कसं काय बसले बरं? 3 तास सुद्धा तुम्ही एका जागी बसले, कसं काय बसले? हो, कसं काय? कारण तुम्ही ऍक्टिव्हिटी परिपक्व, असल्या तुम्ही मॅच्युअर आहात. तुम्ही मॅच्युअर आहात एखादी गोष्ट हँडल करण्यासाठी, त्या सिच्युएशन हँडल करण्यासाठी. म्हणून लर्निंग सिस्टीम मध्ये मॅच्युरिटी खूप महत्वाची आहे. इयत्ता पहिलीच्या मुलांना आपण 10वीचं गणित शिकवू शकतो का? 10वीचं गणित शिकवू शकतो का? नाही. का नाही. बरं? का बरं? त्यांची बुद्धी तेवढी नाहीये. आकलन क्षमता तेवढी नाहीये. कारण तेवढे ते मॅच्युअर आकलन झाले. क्षमता तेवढी नाही. समजलं का मला काय सांगायचं? परिपक्वता समजली का तुम्हाला? ते मुलं तेवढी मॅच्युअर झालेली नसतात, म्हणून त्यांना ते समजत नाही. आलं का लक्षात? मॅच्युरिटी मग महत्वाची आहे का नाही आहे? हो. म्हणून शिकवताना मुलांना मारायचं नाही. लक्षात घ्या ती मुलं तशी का करतात, ती मॅच्युअर आहे का? त्याला मी शिकवलं समजत नाही तर मग का समजत नाही? या कारणांचा उहापोह घडवून आणावं लागेल. दुसरं आहे बघा शेवटचं, ते म्हणजे मर्मदृष्टी, इन्साइट. आता काय सांगाल हो तुम्ही मर्मदृष्टीला? अध्ययनामध्ये मर्मदृष्टी खूप महत्वाची आहे. अध्ययनामध्ये मर्मदृष्टी खूप महत्वाची आहे. शब्द तुमच्यासाठी खूप नवीन आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? येस सर. हो सर. काही सांगू शकाल का? काही सांगू शकाल का उत्तर? आम्ही डीएड शिकत असताना मर्मदृष्टीमूलक असं एक हे होता सिद्धांत. चिंपांजीवर प्रयोग करून असं एक होता, मला नाही आठवत. सुलतान या माकडावरती काहीतरी प्रयोग केला होता, एवढंच आठवतंय. बाकी एवढंच आठवतंय का? बरोबर, ते उत्तर बरोबर आहे तुमचं. आठवते, थोडं थोडं आठवलं का नाही हे महत्वाचं आहे ते बघा. आता ते चिंपांजीवर आपण तिथं करूयात. नाही, थॉर्नडाईक नाहीये, चिंपांजीवर केलेला माणूस आहे. कोहलर आणि कोका. कोहलबर्ग आणि काफका. तर ते त्यांचे एक फॅमिली आहे. ते बघू आपण ते शिकवताना, आपल्याला पण तो बघायचाच आहे तो. आता ते मर्मदृष्टी, आता त्यांनी म्हणलं ना ते, आता ते बघून मला खवळलं त्यांनी की बाबा हे असं आहे चिंपांजी. आता मला थोडं सांगावं लागेल. आता त्यांनी काय केलं बघा, माकडाला एका खोलीमध्ये कोंडलं, चिंपांजी थोडा चांगला बुद्धिमान आहे म्हणून काय केलं, त्या चिंपांजीचं नाव आहे सुलतान. काय? सुलतान. काय नाव आहे? काय नाव आहे? सुलतान. सुलतान नाव आहे, सुलतान. ऐका, सुलतान आहे. सुलतान मधलं सुलतान नाव, या माकडाचं नाव दिलंय. आता बघा टीईटी मध्ये प्रश्न कसा विचारला जातो. कोहलरने प्रयोग करण्यासाठी कोणत्या प्राण्यावरती किंवा कोणत्या नावाच्या प्राण्यावरती प्रयोग केले? बरोबर. किंवा मर्मदृष्टीमूलक प्रयोग उपपत्तीमध्ये कोणत्या चिंपांजीवरती प्रयोग केला गेला? कोणत्या चिंपांजीवरती प्रयोग केला गेला? अशा प्रकारचे प्रश्न येतात. आणि हा प्रश्न मला वाटतं 2017च्या टीईटीला आलेला होता, लक्षात घ्या. तर मर्मदृष्टी काय आहे नेमकी? तर अचानक त्याच्या संदर्भामध्ये आठवलेलं. आता बघा, तुम्ही एखाद्या गोष्टीवर काहीतरी काम करत आहात आणि ती तुम्हाला सुटतच नाही, काहीतरी अडचण येते, किंवा काहीतरी भांडणं झाल्यानंतर कोण भांडलं, का बरं भांडलं, याचं तुम्ही विचिंतन करत आहात आणि चिंतन केल्यानंतर त्याचं उत्तरच सापडलं नाही. मात्र खूप विचार केल्यानंतर सापडलं नाही, मग तुम्ही काय केलं, त्याचा विचारच सोडला. आणि विचार सोडल्यानंतर मग ते सोडून तुम्ही दुसरं काम करायला लागलं. आणि दुसरं काम करत असताना अचानक आठवलं, हे असं नाही असं आहे, असं नाही असं आहे. हेच प्रयोग त्याने केला. त्या सुलतान नावाच्या माकडाला काय केलं, त्याने एका खोलीत कोंडलं आणि 2-3 बॉक्स ठेवले जे विस्कटलेले होते. आणि त्याने काय केलं, मध्ये त्या रूमच्या बरोबर मध्ये सेंटरला त्याने काय केलं, केळी बांधली. काय बांधली? केळी.
आता ते केळी त्याला खायची होती, ते माकड भुकेलं होतं आणि ते खेळताना त्याच्या लक्षात आलं की बरोबर केळी बांधले. मग त्याने उड्या मारल्या, ते केळी काढण्याचा प्रयत्न केला, त्याला केळी काय हाताला येईना. मग नंतर ना काय झालं, त्याच्या हात लक्षात येईना म्हणून त्याने काय केलं, इथं कुठेतरी ते एक बॉक्स ठेवलेले आहे हे लक्षात घेऊन त्याने काय केले, ते एक बॉक्स ढकलला आणि त्याच्यावर उभे राहिला आणि मग ते काढायचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ते झालं नाही. बरोबर. मग 2 बॉक्स होते, मग त्याने खूप प्रयत्न केला, आलं नाही म्हणलं त्याने ते नाच सोडून दिला. माकड इकडं तिकडं करायला लागलं, काहीतरी उड्या मारायला लागलाय, ते नाच सोडून दिला. मग त्याच्या लक्षात आलं की तो 2 आहेत. आणि मग तो लक्षात आल्यानंतर लगेच काय केलं त्यानं, दुसरा बॉक्स उचलून त्याच्यावर ठेवला आणि मग लगेच उडी मारून तो त्या केळीला घेतला. मर्मदृष्टीमूलक इन्साइट म्हणजे काय येतं, की अचानक उद्भवलेलं त्या घटनेबद्दल मर्म, त्या घटनेबद्दल तुम्हाला त्या दृष्टी एक ठेवलेल्या त्या अचानक सापडलेलं उत्तर. आलं लक्षात. हे खूप छान प्रयोग करून त्याने दाखवलं की प्रत्येक माणसाला असं होतं, जेव्हा आपण एखादा विचार करत बसत असतो, त्या विचार करताना लगेच उत्तर सापडत नाही, ते विचार सोडून दिला की मग तुम्ही मोकळे होता आणि मोकळे झाले की तुम्हाला एक नवीन ज्ञान कल्पना सुचते आणि मग लगेच उत्तर सापडतं. तर हे त्याच्यामधलं एक मर्मदृष्टी मूलक आहे. तर अशा प्रकारे हे अध्ययन प्रक्रियेचे काय आहे, स्वरूप आहे. आता हे बाकीचं आपण बघणार नाही. आता बघा, आता इथं काय बघणार आहे, तर आता आपण काय काय बघितलं, या अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्य आणि अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप बघितलं. ठीक आहे. तर याच्यावर तुम्हाला काय करायचे आहेत, प्रश्न शोधायचे. काय करायचे आहे, प्रश्न शोधायचे आहेत आणि प्रश्न शोधून किमान 10 प्रश्न बनवायचे. किती? किमान 10 प्रश्न. कशावर? अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्य आणि अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप याच्यावर किती प्रश्न बनवायचे तुम्हाला? फक्त किती प्रश्न बनवायचे? आलं का मी काय म्हणतो? 10 प्रश्न. फक्त 10 प्रश्न अध्ययन बनवायचे प्रक्रियेचे स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्य याच्यावर तुम्हाला किती प्रश्न बनवायचे? तुम्हाला प्रश्न बनवायचे किती बनवायचे? 10. 5 त्याच्यावर बनवा, 5 त्याच्यावर बनवा. जमेल का? जमेल का? जमेल का? हो आणि त्याच्यामध्ये मानसशास्त्राचे स्वरूप, त्याच्या अध्यापनाच्या पद्धती त्याच्यावर 10. म्हणजे पहिल्या चॅप्टर वरती 10 आणि हा दुसरा चॅप्टर आहे त्याच्यावरती 10. असे एकूण 20 प्रश्न काढायचे आणि उद्या आपल्या ग्रुपला टाकून द्यायचे. जमेल ना? प्रश्न काढायचे नुसते प्रश्न काढायचे. प्रश्न काढले की ऑटोमॅटिक उत्तर येतात. ओके, जमेल? तर आपण इथं नक्कीच थांबूया. 10:15 10:30 होत आलेले. तुम्हा सगळ्यांना गुड नाईट करून तुमच्या यशामध्ये हा सायकोलॉजी चांगला उत्तम हो आणि तुम्ही सकाळी लवकर उठून उशिरा न झोपवते तिथेही लवकर झोपावं, म्हणजे जेणेकरून आपल्या अभ्यासाचं शेड्यूल लागेल. आपण रविवारच्या तासामध्ये, स्पेशल तासामध्ये 2 तासामध्ये ते पाहणार आहोत, नियोजन अभ्यासाचे. ठीक आहे. तर आपण इथे थांबूया, जास्त वेळ न घेता. गुड नाईट.